चार्ट काढल्यानंतर तुम्हाला खाली काय लिहायचं आहे? पहिलं, प्रत्येक टेन्समध्ये मेन वर्ब असतो. प्रत्येक टेन्समध्ये मेन वर्ब असतो. कसं आहे बघा, याच्यामध्ये V1 आहे. आता V1 काय मी सांगितलं बेसिकमध्ये, याच्यामध्ये V2 आहे, याच्यामध्ये V1 आहे, याच्यामध्ये V4 आहे, V4 आहे, V4 आहे, पुन्हा V3 आहे, V3 आहे, V3 आहे, V4 आहे, V4 आहे, V4 आहे. म्हणजे प्रत्येक टेन्समध्ये मेन वर्ब असतो. दुसरा गोल्डन रूल, प्रत्येक टेन्समध्ये सपोर्टिंग वर्ब असतो. कसा? हे बघा, याच्यात डूडज आहे, याच्यात डीड आहे, याच्यात शाल विल आहे, यामध्ये ॲमिजार आहे, वॉजवेर आहे, याच्यात शाल बी विल बी आहे, यामध्ये हॅवॅज आहे, याच्यात हॅड आहे, याच्यात शॅल हॅव विल हॅव आहे, याच्यात हॅव बीन हॅज बीन हॅड बीन शॅल हॅव बीन विल हॅव बीन. हे सपोर्टिंग वर्ब आहे. तो दोन गोल्डन रूल लक्षात ठेवा. प्रत्येक टेन्समध्ये मेन वर्ब असतो आणि प्रत्येक टेन्समध्ये सपोर्टिंग वर्ब असतो. क्लिअर? आता एक लक्षात घ्या, आपण बेसिकमध्ये शिकलो होतो एका वाक्यामध्ये एकच मेन वर्ब असतो. नाही बघा, एक वाक्य एक मेन वर्ब. मग या वाक्याची रचना ही सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना होईल. आधी सब्जेक्ट येईल, नंतर V1 येईल, नंतर ऑब्जेक्ट येईल. हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स काय? आधी सब्जेक्ट येईल, मग ॲमिजार काय? सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर इज, सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर आर. ठीक आहे, तर याची रचना होईल. मग सेम थिंग प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आधी सब्जेक्ट येईल, हॅव ॲज येईल, हॅव कधी प्लुरल, ॲज कधी सिंग्युलर. याची ही रचना आहे. म्हणजे प्रत्येकाचा एक रूल आहे. ह्या रूलनुसार वाक्य बनेल, ह्या रूलनुसार वाक्य बनेल, ह्या रूलनुसार वाक्य बनेल, ह्या रूलनुसार वाक्य बनेल. असे 12 वाक्य म्हणजे इंग्रजी भाषा. मग आता या वाक्यांचा अर्थ काय? तर मराठीत लिहिलाय मी. याचं मी वाक्य बनवेल, पण याचा अर्थ काय? क्रिया करतो. हा झाला सिंपल. क्रिया काय करतो? मी व्हिडिओ व्यवस्थित बघतो, वारंवार बघत नाही, एक व्हिडिओ प्रॉपरली बघतो, असं. यात क्रिया केली, पास्ट टेन्स. मी पे केली फी, मी त्यांना भेटलो, मी गाणं गायलं, मी अभ्यास केला, मी व्हॉट एव्हर ज्या क्रिया केल्या त्या. यामध्ये क्रिया करेल, मी PSI बनेल, मी DC बनेल, मी DYC बनेल, मी मदत करेल, मी पैसे कमवेल. ह्या खोटाड्या गोष्टी. हे बघा, प्रेझेंट कंटिन्युअस. मी करत आहे, आता मी शिकवत आहे, मी ऐकत आहे, मी गात आहे, मी लिहित आहे. करत होतो, मी MPSC करत होतो, UPSC करत होतो, तयारी करत होतो. करत असेल, भविष्यामध्ये मी लोकांना मदत करत असेल. खोटारड पुन्हा. हे बघा, परफेक्ट. मी क्रिया पूर्ण केली आहे, मी फी पे केलेली आहे, मी पुस्तक विकत घेतलेलं आहे, मी तिथे जाऊन आलेलो आहे, मी त्यांना भेटलेलो आहे, क्रिया कंप्लीट केली आहे, मी चहा पिलो आहे. यात क्रिया पूर्ण केली होती. पास्ट टेन्समध्ये मला 10 पैकी 10 मार्क्स पडले होते. मी पहिली मॅच तिथं बघितली होती, मी पहिल्यांदा पुण्यात तिथं राहिलो होतो. आणि यात क्रिया पूर्ण केलेली असेल, भविष्यामध्ये मी इंग्रजी पूर्ण शिकलेलो असेल, मी अधिकारी झालेलो असेल, भविष्य आपण तेच खोटारड. यामध्ये आधीपासून बिन शिकलो बघा, पण आधीपासून क्रिया सुरू आहे. यात आधीपासून क्रिया सुरू होती आणि ह्या टेन्सचा वापर होत नाही. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस इंग्रजीमध्ये 11 टेन्स आहे. याचा का वापर होत नाही ते सांगेल नंतर. ठीक आहे, आता का एकूण हे 3 टेन्स रिअल आणि अनरिअल सांगितलं तुम्हाला. अनरिअल म्हणजे हे नाही, इथं अनरिअल लिहिलं म्हणून हे असतील तसं नाही, ते मी जागा नव्हती म्हणून लिहिलं नाही आहे. हे अनरिअल हा आहे. अनरिअल लिहितो मी आता. अनरिअल कंसात, याला म्हणतो मी रिअल कंसात, यालाही म्हणतो मी रिअल. हा खरा टाइम आहे. ठीक आहे, तर आता टेन्स डोक्यात गेला पाहिजे का? येस, एक्झॅक्टली डोक्यात फिटच झाला पाहिजे तो. मग पाठ करायचा का? पाठ करू नका इथं. बघा, आपल्या बॅचला पाठांतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ट्रिक आणि शॉर्टकट. इथून काहीच नसतं शॉर्टकट. कन्सेप्ट जर नाही कळाली तर काहीच करणार नाही पुढे. आता राज्यसेवा 19ला काय प्रश्न आहे? मी घेईल तो एक 10 मिनिटांनी. काय प्रश्न आहे की टेन्स म्हणजे काय? राज्यसेवा 19ला अजून एक प्रश्न आहे, ॲडव्हर्ब म्हणजे काय? तो कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवाले प्रश्न विचारतो. तुम्हाला जर कंबाईन रिसेंटवालं आणि राज्यसेवा जर क्रॅक करायची असेल, पाठ नका करू, समजून घ्या कन्सेप्ट. जसं मी रिअल अनरिअल सांगितलं. आता समजून काय घ्यायचं आहे बघा. हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. ठीक आहे, आता सेम थिंग इथं आहे. हा सिंपल पास्ट टेन्स आहे, हा पास्ट कंटिन्युअस आहे, पास्ट परफेक्ट आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. सेम थिंग सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. आता हे मी लक्षात ठेवून काय होईल? 1, तुम्हाला इंग्रजी भाषेचा अर्थ कळेल, म्हणजे तुम्ही जे वाचताय ते. 2, तुम्हाला त्यामध्ये एरर कळायचे काय चुकलं आहे. 3, तुम्हाला जर इंग्रजी लिहायचं आहे तुम्हाला या रचनेनुसारच लिहावं लागेल. या रचनेनुसारच मला काय लिहायचं आहे, म्हणजे भारताने विकास केला आहे का, विकास करायचा आहे का, करत होता, ते यावरती कमांड पाहिजे तरच लिहिता येईल. इंग्रजी जर बोलायचं असेल फास्ट पटापट तर पहिला आणि शेवटचा रूल हाय टेन्स डोक्यात फिट पाहिजे सगळे स्ट्रक्चर, की मला काय बोलायचं आहे. आय हॅव का आय एम का आय डू का आय डीड का आय हॅव नॉट का आय विल नॉट आय कॅन नॉट, हे पाहिजे. ठीक आहे, आता आपण जर सगळीकडे जर व्यवस्थित फोकस केला तर तुम्ही 12 बॉक्समध्ये बघा सर्वात जास्त कुठला मेन वर्बचा फॉर्म आहे जो वापरला आहे. सर्वात जास्त वेळा कुठला मेन वर्बचा फॉर्म आहे जो वापरलेला आहे, तर तो आहे V4. कसा? हे बघा, V4 V4 V4. इथं सेम थिंग V4 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 म्हणजे 3
आणि हे 3, 6 वेळा V4 आहे, 6 वेळा. आणि V3 किती वेळा आहे? V3. V2 किती वेळा आहे? V2 तो एकच वेळा आहे, इथं V2 एकच. आणि V1 किती? 2 वेळा, इथं. आता आपण एक काम करू, तुम्हाला मी सांगितलं बेसिकमध्ये V4 म्हणजे ING, आणि ING म्हणजे काय? क्रिया सुरू आहे ना, मग त्यामध्ये कंटिन्युअस टेन्स होतं. बघा, जिथं कंटिन्युअस टेन्स आहे तिथं V4 आहे, जिथं कंटिन्युअस टेन्स आहे तिथं V4 आहे. आणि जेव्हा परफेक्ट म्हणतो क्रिया, परफेक्ट म्हणजे संपली ती क्रिया, परफेक्ट म्हणजे संपली, संपली ती क्रिया, मध्ये संपली ना, मग तो V3 असतो. V3 म्हणजे क्रिया कंप्लीट आहे. आता एक लक्षात घ्या, V3 म्हणजे पास्ट टेन्स नाही होत. काही विद्यार्थी मला ते मेसेज टाकतात ग्रुपवरती, फोनही करतायत, तुम्ही करत राहा, फोन मेसेज करत राहा, कुठली क्वेरी असू द्या. तर म्हणतात तर V3 म्हणजे पास्ट टेन्स नाही. एक लक्षात घ्या, V3 जो असतो ना, तो म्हणजे क्रिया कंप्लीट. पण ती क्रिया जर प्रेझेंटमध्ये कंप्लीट असेल तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स, ती जर पास्टमध्ये कंप्लीट असेल तर पास्ट येतो तेव्हा. म्हणजे कसं, आता हा पेन मी खिशात ठेवला, ठीक आहे, ही क्रिया संपली, पण ही क्रिया केव्हा केली? मी आत्ता केली, मग ही प्रेझेंटमध्ये कंप्लीट आहे. हां, जर मी हा पेन समजून घ्या 10 दिवसापूर्वी कुठेतरी डब्यामध्ये ठेवला होता तर तो पास्ट येईल. म्हणून V3 म्हणजे पास्ट टेन्स असं नाही. V3 ते क्रिया कुठे घडली आहे? प्रेझेंटमध्ये घडली असेल हॅव हॅज तर प्रेझेंट परफेक्ट, पास्टमध्ये घडली असेल तर पास्ट परफेक्ट हॅड येईल. आणि जर भविष्यामध्ये घडलेली असेल, भारत हा डेव्हलप कंट्री झालेला असेल 2050ला, तेव्हा ते फ्युचर आहे. म्हणून V3 म्हणजे पास्ट असं नाही. ठीक आहे, मग आता या इथं, आता जो V2 आहे हा फक्त सिंपल पास्ट टेन्समध्ये V2 आहे. आता सपोर्टिव्ह वर्बचा विचार करा. हां, आता हे कसं लक्षात घ्यायचं, एक लक्षात घ्या, V3, आता बघ इथं V3 सगळं सेम आहे. सब्जेक्ट सेम आहे, ऑब्जेक्ट सेम आहे. मग बदललं काय? सपोर्टिंग वर्ब. इथं हॅव हॅज आहे, इथं हॅड आहे, आणि इथं शॅल हॅव विल हॅव आहे. म्हणजे काय, एक लक्षात घ्यायचं, V3 म्हणजे परफेक्ट टेन्स. मग हॅव हॅज आला म्हणजे लक्षात घ्यायचा हा प्रेझेंट आहे, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट. हॅड आला V3च्या आधी, हा पास्ट परफेक्ट. आणि शॅल हॅव विल हॅव आलं, हा फ्युचर परफेक्ट. हां, आता V4 आहे बघा, इथं V4 सब्जेक्ट ऑब्जेक्ट सेम आहे सगळं, फक्त एक गोष्ट बदलली आहे, ॲमिजार, वॉज वेअर, शॅल बी विल बी. मग आता V4 आला ना, काय करायचं? ॲमिजार आहे ना, ॲमिजार हा प्रेझेंट असतो, प्रेझेंट कंटिन्युअस. वॉज वेअर आहे ना, वॉज वेअर हा पास्ट असतो, पास्ट कंटिन्युअस. शॅल बी विल बी आहे ना, फ्युचर आहे, शॅल बी विल बी फ्युचर कंटिन्युअस. करता येत काय? पाठ करू नका, फक्त समजून घ्या. V4 आहे, ॲमिजार आहे का प्रेझेंट आहे, वॉज वेअर आहे का पास्ट आहे, शॅल बी विल बी का फ्युचर कंटिन्युअस आहे. इथं परफेक्ट. V3 ना, हॅव आहे का प्रेझेंट आहे, हॅड आहे पास्ट परफेक्ट आहे, शॅल हॅव आहे फ्युचर परफेक्ट आहे. कळलंय? आता इथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, हा परफेक्ट कंटिन्युअस कसा? सेम थिंग, परफेक्ट हॅव, परफेक्ट हॅड, परफेक्ट हॅव. आता इथं हॅव बीन असेल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, हॅड बीन असेल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, शॅल हॅव बीन असेल फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. बस. आता इथे सिंपल प्रेझेंट मध्ये सपोर्टिव्ह कोण आहे? डू किंवा डज. आता डू डज काय ते बेसिकमध्ये सांगितलंय. सिंपल पास्ट मध्ये कोण आहे? डीड आहे. आणि सिंपल फ्युचर मध्ये कोण आहे? शॅल विल आहे. हे डॉट लक्षात घ्यायचं आहे. जर तुम्हाला लक्षात येत नसेल, कागदावरती लिहा वारंवार, हे लक्षात घेऊन घ्या, तेव्हाच पुढच्या व्हिडिओला किंवा पुढच्या लेक्चरला टर्न करा. मग आपण एक काम करू, हा सिंपल आहे, हा कंटिन्युअस आहे, हा परफेक्ट आहे, आणि हा प्रेझेंट परफेक्ट म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस आहे. तर हा क्रिया काय सांगतो? सिंपल की घडते, घडली. हा काय सांगतो? आता सुरू आहे, सुरू होती. हा काय सांगतो? संपली आहे, संपली होती. हा काय सांगतो? आधीपासून सुरू आहे, आधीपासून सुरू होती. करताय? तर टेन्स काय सांगतो? क्रिया सुरू आहे का, क्रिया संपली आहे का, क्रिया सुरू असेल का, क्रिया आधीपासून सुरू आहे का, क्रिया पूर्ण झाली आहे का. म्हणजे टेन्स टाइम काय सांगतो? एक, क्रियेचं स्टेटस सुरू आहे का, एमपीसी करतोय का तू, 2, आता एमपीसी करताय का, 3, एमपीसी केली का तू, संपली होती का एमपीसी, 4, आधीपासून एमपीसी करतोय का तू, हे स्टेटस सांगतो. मग टेन्स काय सांगतो? तर क्रियेचा, तो क्रिया चालू आहे का, संपली आहे का, सुरू आहे का, सुरू असेल का, हे स्टेटस सांगणारा कन्सेप्ट म्हणजे टेन्स, टाइम. करताय? मग आता मला जर प्रेझेंट टेन्सचं वाक्य लिहायचं आहे, ज्यांना रायटिंग करायचं, रायटिंगच्या लेक्चरमध्ये सांगेन मी तुम्हाला, हा रूल आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. V1 म्हणजे काय? मी आधी सब्जेक्ट घेणार. जसं बघा, आता मी इथं सब्जेक्ट घेतो आय, जागा नाही आहे म्हणून येता पहिलीचं वाक्य घेतो आय, हा सब्जेक्ट मी घेतला. मग V1 पाहिजे. मग V1 काय? तुम्हाला नोट्स दिली मी वर्बची, ज्याचे 4 फॉर्म असतात. V1, मग V1 काय? आय स्टडी लिहिला मी V1. आता ऑब्जेक्ट, आता काय ऑब्जेक्ट? मग स्टडी काय? आय स्टडी इकॉनॉमिक्स असं लिहिलं मी. ठीक आहे. मग आता याचा अर्थ काय होतो मराठीत? क्रिया करतो म्हणजे मी इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतो.
मग इथं आय हेल्प अदर्स, मी इतरांना मदत करतो. आय रिस्पेक्ट एल्डर्स, मी वडीलधाऱ्या लोकांची आदर करतो, असा त्याचा अर्थ. मग आता याचा रूल काय आहे, V2 सब्जेक्ट प्लस V2. मग इथं V2 करतो मी, स्टडीड झाला, हा झाला V2, सिंपल पास्ट टेन्स झाला. आता हा V2 आहे. तुम्हाला माहिती असेल V2 आणि V3 मधला फरक. मग क्रिया केली, मी इकॉनॉमीचा अभ्यास केला, मी त्यांना भेटलो, आय मेट हर, आय हेल्प देम, मी त्यांना मदत केली. V2 क्रिया केली, मी फी भरली, मला लेक्चर कळाले, मी त्यांना भेटलो, मी त्यांना सांगितले, आय मेट देम, आय कॉल्ड हर, आय कम्प्लिटेड माय सब्जेक्ट, आय पेड द फीज, आय रिन्यूड माय अकाउंट, लाईक दिस. हा काय शॅल विल, आय. मग आता मी काय करतो, आय शॅल स्टडी इकॉनॉमिक्स, आय शॅल स्टडी इकॉनॉमिक्स, मी इकॉनॉमिक्सचा अभ्यास करेल, क्रिया करेल मी. आय विल हेल्प यू, आय विल कम टुमारो, आय विल व्हिजिट पुणे, मी करेल, मी पुण्यात जाईल, मी शिक्षण घेईल, मी पास होईल, क्रिया करेल. ठीक आहे. हे काय आहे, सब्जेक्ट घ्यायचा आहे, मी जर क्रिया करत आहे, मी अभ्यास करत आहे, आता मी अभ्यास करत होतो, मी अभ्यास करत असेल. यामध्ये काय पूर्ण आहे, कम्प्लीट आहे. प्रेझेंटमध्ये आय हॅव अंडरस्टूड द लेक्चर, मला लेक्चर कळाले आहे. आय हॅड अंडरस्टूड द लेक्चर, मला लेक्चर कळाले होते. आय विल हॅव अंडरस्टूड द लेक्चर, मला लेक्चर कळालेले असेल, असा रूल आहे. आणि तर काय, हा आधीपासून सुरू आहे. आय हॅव बीन हेल्पिंग अदर्स, मी आधीपासून लोकांना मदत करत आहे. कधीपासून, सिन्स 1994. इथं आधीपासून मदत करत होता, आता नाही करत. तर हे टेन्स आहेत. तर तुम्हाला डॉट माहिती पाहिजे, तुम्ही 2-3दा लिहून काढा आहे आणि अंडरस्टँड करा. तर पुन्हा सांगतो मी, बघा टेन्स म्हणजे टाईम, त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. प्रेझेंट आणि पास्ट हे रिअल असतात, फ्युचर हा अनरिअल असतो. ॲझम्पशन, पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी, अनलाइकली, खोटारडा. त्यामध्ये 4-4 पार्ट पडतात, हे 12 पार्ट आहेत. सगळ्यामध्ये मेन वर्ब आहे, सगळ्यामध्ये सपोर्टिंग वर्ब आहे आणि सगळ्यामध्ये सब्जेक्ट असतो. सगळ्यामध्ये सपोर्टिंग कुठला, डू डज कुठे, प्रेझेंट टेन्स, डिड कुठे, सिंपल पास्ट, शॅल विल कुठे, सिंपल फ्युचर, हॅव हॅज, प्रेझेंट परफेक्ट, हॅव बीन, हॅज बीन, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, वॉज वेअर, पास्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. तुम्हाला डॉट याच्यावरती वर्क करायचं आहे, वारंवार वाचा, समजून घ्या. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, आपण पहिल्यांदा पहिला प्रश्न घेऊ, आपण राज्यसेवा 19चा प्रश्न घेऊ. आपण 44 पेजला प्रश्न आहे बघा, 44 पेजला राज्यसेवा 2019. त्यात म्हणतो तो 89 नंबरचा क्वेश्चन, स्टडी द फॉलोइंग स्टेटमेंट अँड आन्सर. बघा वाक्याची रचना कशी बनवत होतो, स्टडी द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे रीड द फॉलोइंग नाही म्हणत तो, स्टडी करा त्याचा. काय बघू आपण, टेन्स इज द फॉर्म ऑफ द वर्ब यूज टू इंडिकेट. टेन्स असा एक फॉर्म आहे वर्बचा की तो काय इंडिकेट करतो. 1 द टाइम ऑफ द ॲक्शन, 2 द कंटिन्युअस ऑफ द ॲक्शन, 3 द कम्प्लिटनेस ऑफ द ॲक्शन. ओनली ए, ओनली बी, ओनली सी आणि ऑल ABC. आता पहिलं, टेन्स इज द फॉर्म ऑफ द वर्ब यूज टू इंडिकेट. टेन्स काय इंडिकेट करतो तर ऐका. आता टेन्स टाइम सांगतो का, तर एक टेन्स टाइम हे एकच कन्सेप्ट आहे. आता टाइम काय, तर 3 टाइम आहे जगामध्ये, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. तर टेन्स टाइम सांगतो का, येस टेन्स म्हणजेच टाइम. तो प्रेझेंटचा टाइम सांगतो, पास्टचा टाइम सांगतो आणि फ्युचरचा टाइम सांगतो. बरोबर आहे, टाइम सांगतो तो. मी असं म्हणेल की पास, फक्त म्हणा बरं, एक्झाम पास, कोणाला जाऊन म्हणा तो काय एक्झाम पास झाला का, नाही व्हायचं आहे, अच्छा म्हणजे हा फ्युचरचा टाइम आहे, हा टाइम सांगतो. दुसरं द कंटिन्युअस ऑफ द ॲक्शन, हे बघा कंटिन्युअस टेन्स, कंटिन्युटी क्रिया सुरू आहे का आधीपासून सुरू आहे, कंटिन्युअस ऑफ द ॲक्शन सांगतो हा. 3 कम्प्लिटनेस ऑफ द ॲक्शन, हे बघा परफेक्ट टेन्स काय आहे, क्रिया पूर्ण आहे का पूर्ण झाली होती, तो कम्प्लिटनेस पण सांगतो, कंटिन्युटी पण सांगतो आणि टाइम पण सांगतो. म्हणून A-B-C तिन्ही करेक्ट आहे. क्लिअर, उत्तर आहे 4. मी आता याच्यावरून सांगतो मला की कंबाईन 19 राज्यसेवा 19चे पेपर बघितले किंवा B क्लास Cचे, तर एक स्ट्रक्चर बदलत आहे, त्यामुळे पाठांतर नाही, अंडरस्टँडिंग माहिती पाहिजे. मग आता पुढचा प्रश्न कसा येऊ शकतो जो आपल्या टेस्टमध्ये असेल की रिअल टाइम काय आणि अनरिअल टाइम काय, रिअल टाइम कशाला म्हणतात, अनरिअल टाइम कशाला म्हणतात. ठीक आहे, एकूण टेन्स किती आहेत, किंवा तो असे 2 वाक्य विचारेल की प्रत्येक टेन्समध्ये मेन वर्ब असतो का, प्रत्येक टेन्समध्ये सपोर्टिव्ह असतो का, ते विचारणार आहे. तो तुम्हाला एक प्रेझेंट, पास्ट आणि अनरिअल टाइम म्हणजे फ्युचर. क्लिअर इतकं. मग आता आपण काय करू, तर आपण आता तुम्हाला थोडं स्ट्रक्चर सांगतो यांचं अजून एक स्ट्रक्चर आहे, 5 वागतात. मग आपण चालू करूया सिंपल प्रेझेंट टेन्स, मग सिंपल कंटिन्युअस टेन्स. आता ऐका, मी जेव्हा एक टेन्स चालू करेल तो इतक्या डिटेल शिकायचं आपल्याला, इतक्या डिटेल की आपल्याला याला म्हणजे एक 5, 6, 7, 8 लेक्चर लागतील. एवढं डिटेल का बरं, कारण तो डिटेल वाक्य येत आहे आपल्याला MPSCला, कंबाईनला, राज्यसेवेला, कंबाईन Cला,
ठीक आहे. मग आपण काय करू, याच्यावरती आलेले सगळे, याच्यावरती टेन्समध्ये म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये आलेले सगळे वाक्य, कंबाईन, राज्यसेवा, क्लास सी, त्यानंतर UPSC SSC सगळे वाक्य, सेम याचे वाक्य, सेम याचे वाक्य, हे डिटेल शिकू. हे संपल्यानंतर मग पुढचे चॅप्टर. ठीक आहे. तुम्ही हा चार्ट काढून घ्यायचा आहे, ते मी जे बोललो आहे ते वाक्य ते लिहून घ्यायचे खाली. आणि नेक्स्ट राज्यसेवा जो 44 पेज नंबरचा प्रश्न आहे, हाही तुम्ही लिहून घ्यायचा ॲज इट इज. क्लिअर? ठीक आहे. हे बघा, आता एक थोडा अजून एक स्ट्रक्चर सांगतो टेन्सचं, मग आपण स्टार्ट करूया सिम्पल प्रेझेंट टेन्स. हे बघा, आता याचे बॉक्स काढले मी, तर टेन्स आहेत 1 2 3 4. हा प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, सिम्पल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, सिम्पल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. आता एक लक्षात घ्या, रायटिंगवाल्याने पण व्यवस्थित फोकस द्या, ते खूप महत्त्वाचं त्यांच्यासाठी. एका टेन्स यानं 5 वाक्य बनतात. व्यवस्थित आहे का? एका टेन्सचे 5 वाक्य बनतात, तर एकूण 12 टेन्सचे किती बनतील? 60 वाक्य. या 60 वाक्यांचा रूलचं एक पेज मी तुम्हाला जोडलेला आहे वर्बच्या नोट्सला शेवटी. तुम्हाला जोडलेला आहे मी ते वर्बच्या नोट्सला शेवटी. आता ते काय सांगतो, सपोज हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, याच्यामध्ये डू डज आहे, याच्यात खाली डीड आहे, शॅल आहे, याच्यात एम इज आर, वॉज वेअर, शॅल बी विल बी, हॅव हॅज, हॅड, शॅल हॅव विल हॅव बीन हॅज बीन, हॅड बीन, शॅल हॅव बीन, विल हॅव बीन. त्याचे 5 वाक्य कशी बनतील? तर पहिलं वाक्य सकारात्मक. सकारात्मक असं पॉझिटिव्ह वाक्य, मी स्टडी करतो, मी शिकवतो, मी पैसे कमवतो, मी आदर करतो, क्रिया करतो, पॉझिटिव्ह वाक्य. दुसरं निगेटिव्ह वाक्य. निगेटिव्ह काय? मी दारू पित नाही, मी स्मोक करत नाही, मित्रांना फसवत नाही, मित्रांचा वेळ वाया घालवत नाही, इतरांना त्रास देत नाही, निगेटिव्ह. तिसरं वाक्य काय होईल माहिती आहे का? क्वेश्चनवालं, की तू अभ्यास करतो का, तू मदत करतो का, तू सकाळी उठतो का, तू जिमला जातो का, तुला ड्रायव्हिंग आवडते का, क्वेश्चन. तिसरं वाक्य असेल ना, ते क्वेश्चनचं असेल पण निगेटिव्ह क्वेश्चन. आता क्वेश्चन 2 प्रकारचे असतात, ते आपण शिकलो येस नो टाइम WH, त्यात नाही. 2 प्रकारचे प्रश्न असतात अजून एक असतो पॉझिटिव्ह प्रश्न आणि एक असतो निगेटिव्ह प्रश्न. पॉझिटिव्ह प्रश्न म्हणजे कसा? तुला इंग्रजी कळतं का, तू अभ्यास करतो का, असे. निगेटिव्ह प्रश्न म्हणजे कसं आहे? तुला इंग्रजी कळत नाही का, तू अभ्यास करत नाही का, तू स्मोक करत नाही का, तू इतरांकडे लक्ष देत नाही का, हा निगेटिव्ह प्रश्न. आणि 5वं असेल WH क्वेश्चन, WH वाला क्वेश्चन, का, कोठे, कसे, केव्हा, कधी, किती वेळा, कितीपासून, हे WH. असे 5 वाक्य, 1 2 3 4 5. मग एका टेन्सचे असे 5 वाक्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर करू शकता 5 वाक्य. याने काय होईल? 60 रूलचा एक पेज दिला आहे, मी रायटिंगच्या लेक्चर सांगेल. जो हे लिहेल वारंवार, एक नोटबुक फुल करेल, त्याला इंग्रजी आली. इंग्रजी बोलता, इंग्रजी लिहिता, सगळं जमलं त्याला इंग्लिश. हे रूल आहे ते. मी पुन्हा सांगतो, हे बघा, एका टेन्सचे 5 वाक्यामध्ये रूपांतर होतं. कसं? मी अभ्यास करतो, मी अभ्यास करत नाही, मी अभ्यास करतो का, मी अभ्यास करत नाही का, केव्हा अभ्यास करतो मी. बघा, एकच वर्ड मी 5 वेळा वापरला. पॉझिटिव्ह वाक्य, निगेटिव्ह वाक्य, क्वेश्चन, निगेटिव्ह क्वेश्चन आणि WH क्वेश्चन. मग आपण एक काम करू, एका टेन्सचं मी तुम्हाला करून दाखवतो. एका टेन्सचं मी तुम्हाला करून दाखवतो. कसं? बघा, मी सिम्पल प्रेझेंट टेन्स घेतलाय. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा रूल काय आहे? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. मग आता हे झालं पॉझिटिव्ह वाक्य, मी शिकवतो. निगेटिव्ह वाक्य, आता बेसिक मध्ये शिकलो आपण, निगेटिव्हसाठी नुसता नॉट नाही चालणार, सपोर्टिंग वर्ब पण पाहिजे. मग आता सपोर्टिंग कुठून आणायचा तर एक लक्षात घ्या. आता तुम्हाला हे वाक्य दिसलं, तुम्हाला कळलं की हा कुठला टेन्स आहे, त्या टेन्सनुसार त्याचा सपोर्टिव्ह घ्यायचा असतो. कसं? हे बघा, आता मी असं लिहितो, दे स्टडी पॉलिटिक्स. मग आता हा दे काय आहे? हा सब्जेक्ट आहे, बरोबर. स्टडी काय आहे? हा V1 आहे. आणि पॉलिटिक्स काय आहे? ऑब्जेक्ट आहे. ते पॉलिटिक्सचा अभ्यास करतात. हा झाला सिम्पल प्रेझेंट टेन्स. याचं निगेटिव्ह करायचं आहे, क्वेश्चन करायचं आहे, WH करायचं आहे, तर मला सपोर्टिंग वर्ब पाहिजे. मग आता सपोर्टिंग वर्ब आणायचं कसा? तर तुम्ही वाक्य वाचलं, तुम्हाला कळलं की सिम्पल प्रेझेंट टेन्सचा टेन्स आहे. मग सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये सपोर्टिंग कोण असतो? डू आणि डज. मग आता इथं डू येईल का डज येईल? तिथं दे आहे, दे हा प्लुरल आहे म्हणून डू येईल, कारण डज हा सिंग्युलरच्या नंतर येतो. मग मी काय करणार? निगेटिव्ह वाक्य करणार. त्याचं आधी सब्जेक्ट घेणार, हा घेतला सब्जेक्ट, नंतर डू किंवा डज. डू घेतला मी इथं, नंतर नॉट, नंतर V1. दे डू नॉट स्टडी पॉलिटिक्स. ते पॉलिटिक्सचा अभ्यास करत नाहीत. जमलंय हे? अशी वाक्य येत नाही परीक्षेमध्ये, मी फक्त एक्सप्लेन करतोय तुम्हाला. तिसरं वाक्य, तिसरं काय? क्वेश्चन करायचं आहे. क्वेश्चन करायचं म्हणजे सपोर्टिंग वर्ब सब्जेक्टच्या आधी पाहिजे. मग मी त्याला डू दे स्टडी पॉलिटिक्स. ते पॉलिटिक्सचा अभ्यास करतात का? ठीक आहे. आता तोच निगेटिव्ह प्रश्न करायचा आहे. निगेटिव्हला काय? फक्त डूचं डोंट आणि डजचं डझंट. निगेटिव्हसाठी फक्त नॉट जोडायचा असतो. मी ना डोंट दे स्टडी पॉलिटिक्स. ते पॉलिटिक्सचा अभ्यास करत नाहीत का?
आता डब्ल्यूएच, डब्ल्यूएच साठी काय, तेच फक्त सपोर्टिव्ह वर्बच्या आधी डब्ल्यूएच लिहायचं आहे, बाकी काही नाही. व्हाय डू दे स्टडी पॉलिटिक्स, क्वेश्चन मार्क. ते का करतात, इथं मी लिहिलं व्हेर, कुठे करतात, हाऊ कसा करतात, व्हेन केव्हा करतात. जसा तुमचा डब्ल्यूएच बदलेल तसा तसा अर्थ बदलेल. मग हा एक टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स घेतला मी, 5 रूल त्याचे लिहिले आणि 5 रूलमध्ये वाक्य लिहिले. आता वाक्य लिहून काय होईल, जो व्यक्ती असे 5 प्रत्येक टेन्सची वाक्य लिहेल, वारंवार लिहेल, त्याच्या डोक्यामध्ये हे स्ट्रक्चर फिट होतं. आणि फिट झाल्यानंतर जेव्हा त्याला कुठल्याही टॉपिकवरती बोलायला लावतात किंवा लिहायला लावतात, तो पटकन लिहितो. इंडिया हॅज नॉट फुलफिल्ड द प्रॉमिसेस ऑफ युनेस्को ॲज मेन्शन इन द गाईडलाईन्स. ऑटोमॅटिक चाललो मी पुढे, कारण माझ्या डोक्यामध्ये हे स्ट्रक्चर फिट आहे. म्हणून याचे 5 वाक्य, याचे 5 वाक्य, याचे 5, याचे 5, याचं एक तुम्हाला शीट दिलाय मी, वर्बच्या नोट्सला अडकवलेला आहे. भरपूर काही करायचं असेल त्यांनी हे करावं. आणि ज्यांना आपल्या ग्रामरवरती फोकस करायचा आहे त्याने फक्त लक्ष द्या की असे 5 वाक्य बनतात. हा निगेटिव्ह क्वेश्चन आहे, हा डब्ल्यूएच क्वेश्चन आहे, हे निगेटिव्ह वाक्य आहे. आणि हा डू डज कसं काय आलाय वाक्यामध्ये, तर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून सिंपल प्रेझेंटचा सपोर्टिंग घेतला आपण डू डज. सिंपल पास्ट असतात आपण डीड घेतला असता, प्रेझेंट परफेक्ट असतात आपण हॅव हॅज घेतला असता. क्लिअर. मी अजून दुसऱ्या एका टेन्स बनवून दाखवतो. सिंपल पास्ट टेन्स बघूया आपण. हे बघा, सिंपल पास्टचा काय रूल आहे, तर आता बघा मी दुसरा टेन्स करून दाखवला आहे. सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट काय, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, क्रिया केली, नंतर डीड प्लस V1. बघा एक लक्षात घ्या, सिंपल पास्ट मध्ये V2 येतो, पण जर मी डीडचा वापर केला तर डीड नंतर V1 येतो. का, आपण बेसिकली शिकलोय डू डज डीड नंतर V1 चा वापर होतो, म्हणून या डीड नंतर V1, डीड नंतर V1, डीड नंतर V1. पॉझिटिव्ह वाक्य, शी मेट हिम, ती त्याला भेटली, V2 आहे मेट. पण आता निगेटिव्ह करतोय मी, डीड. तुम्ही आता ह्या वाक्यामध्ये डीड कसं आला ना, हा V2 आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणून मी डीड घेतला. पण मी जसा डीड घेतो ना तसा ह्या V2चं रूपांतर V1 मध्ये होतं. का बरं, कारण डीड नंतर V1 येतो, डीड नंतर V1. ठीक आहे, म्हणून इथं शी डीड नॉट मीट हिम. ठीक आहे, मग इथं डीड नंतर V1, याचा अर्थ काय, ती त्याला भेटली. याचं काय, ती त्याला भेटली नाही. इथं डिड शी मीट हिम, ती त्याला भेटली का, डिडंट शी मीट हिम, ती त्याला भेटली नाही का. वाय डिड शी मीट हिम, ती का भेटली त्याला. मग इथं व्हेर पण होऊ शकतो, कोठे भेटली, हाऊ पण होते, कशी भेटली, केव्हा भेटली. ते डब्ल्यूएच बदलला अर्थ बदलेल. पण एक लक्षात घ्या, डीड नंतर V1, डीड नंतर V1, डीड नंतर V1. ठीक आहे, जेव्हा तुम्ही डीड येईल तेव्हा V2चं रूपांतर V1 मध्ये होतं. ठीक आहे, तसे स्ट्रक्चर आहे प्रत्येकचं, तुम्ही एकदा ते नजर टाका फक्त. क्लिअर. हे झालं बेसिक्स ऑफ टेन्स. टेन्स कन्सेप्ट कळाली असेल. आता आपण काय करू, प्रत्येक टेन्स घेऊ. सिंपल प्रेझेंट नंतर प्रेझेंट कंटिन्युअस, तो टेन्स, त्याचे रूल. आता तुम्ही काय करायचं, जे तुम्हाला नोट्स दिलेली मी इंग्लिशची, ती एका विद्यार्थ्यांनी लिहिलेली आहे, त्यामध्ये काही चुका शकतात त्या तुम्ही करेक्ट करायच्या. जसं फॉर एक्झाम्पल त्याने हॅव हॅज हॅड नंतर काही V2 लिहिलं आहे, ते तो V3 करायचं आहे तुम्ही. आता काय करायचं तुम्ही, ती फक्त एक तुम्हाला गाईडलाईन आहे, ते फक्त बघा, फक्त बघण्यासाठी आहे. तुम्ही स्वतः लिहायचं आहे, स्वतः वाक्य लिहायचे आहेत, स्वतः वेगळे वाक्य लिहायचे आहेत, कारण ते जुनी नोट्स आहे मागच्या वर्षाची. वेगळे वाक्य लिहू आपण, सगळे फिल करू. फक्त तुम्हाला एक अंडरस्टँडिंगसाठी ती नोट्स पाठवली मी की बाबा हे बरोबर चाललंय का आपलं. ठीक आहे, पण त्यामध्ये भरपूर अपडेट आहे, ते कम्प्लीट नाही. आता पण मी इथून पुढे भरपूर काही ऍड करणार आहे मी त्यामध्ये. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करू टेन्सचं पहिलं चॅप्टर. सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्ही टायटल द्यायचं आहे आणि नंतर आपण मूव्ह ऑन होऊया. ठीक आहे, बघा आता आपण मी सांगितलं मला सिंपल प्रेझेंट टेन्स आपण पहिला स्टार्ट करतोय. आता रूल्स व्यवस्थित लिहायचे, त्याच्या खाली वाक्य जे आपण राज्यसेवा कंबाईन PSI ते सगळे डिटेल लिहूया. बघा सिंपल प्रेझेंट टेन्स टायटल द्यायचं आहे, त्याचा रूल काय, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आणि डूडस काय आहे तर त्याच्यातलं सपोर्टिंग वर्ब आहे, ते हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्स. रूल नंबर 1 काय तो सांगतो, आधी समजून घेऊन नंतर लिहू आपण. बघा रूल काय आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा पहिला, जर वाक्याचा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर. आता तुम्हाला माहिती थर्ड पर्सन कोण कोण आहे, थर्ड पर्सन सब्जेक्ट ही, शी,
इट हे थर्ड पर्सन आहे, आठवत आहे बेसिकचं लेक्चर पहिलं. आणि सिंग्युलर नाऊन कुठलं आहे? सिंग्युलर नाऊन असेल तर हे बघा, ही शी इट म्हटलं मी आणि सिंग्युलर नाऊन म्हटलंय. याच्यामध्ये आय नाही आहे, आय हा फर्स्ट पर्सन आहे. फक्त ही शी इट आणि सिंग्युलर नाऊन कुठलं? मोहन, अजय, इंडिया, कमिटी, वाट एव्हर कुठलंही. जर वाक्याचा सब्जेक्ट असेल, जर ही शी इट किंवा सिंग्युलर नाऊन वाक्याचा सब्जेक्ट असेल तर त्या वाक्यात येणारा जो हा V1 असतो, ह्या V1 ला यस किंवा ES जोडतात. आता यस का जोडतात सांगतो बघा. प्रत्येक वाक्यामध्ये मेन वर्ब असतो आणि प्रत्येक वाक्यामध्ये सपोर्टिंग वर्ब सुद्धा असतो. आता मी जर इथं वाक्य लिहिलं की आय गो टू कॉलेज, ठीक आहे, असं वाक्य लिहिलं मी, आय गो टू कॉलेज, असं वाक्य येत नाही परीक्षेत, मी सांगतोय फक्त. आता सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, आता सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. पण इथं जर मी लिहिलं शी गोज, हा यस लागेल टू कॉलेज. असं का लागेल आणि का लागतं आणि काय होतं ते सांगतो मी. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सपोर्टिंग कोण आहे? डू आणि डज. आता डज वरती फोकस करा. ह्या डजला काय आहे? ES आहे. ES हा ES म्हणजेच हा यस असतो तो. म्हणजे यस म्हणजे कोण? तर हा डजच असतो. मग डज, मग इथं का लागला नाही? मला सांगा, आय नंतर डज येतो का? नाही. आय नंतर डू येतो. शी नंतर डज येतो का? हो येतो. मग आपल्याला तो यस स्वरूपात लावा लागतो. V1 ला, V2 ला नाही, V3 ला नाही आणि V4 ला नाही, फक्त V1 ला जोडतात. का? कारण तिथं डजचं अस्तित्व असणं गरजेचं आहे. मग इथं तुम्ही ही हेल्प्स द पुअर, शी मोहन वर्क्स इन ए फॅक्टरी. बघा मी काय केलंय, एकदम सोपे वाक्य लिहिलं आहे. ही हेल्पला यस लावलाय कारण हा सब्जेक्ट जो आहे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. याच्यानंतर डज येतो, हा डज आहे यस. इथं मोहन वर्क्स इन अ फॅक्टरी, वर्कला यस लावलाय कारण मोहन हा सिंग्युलर नाऊन आहे. ही शी इट जर असेल किंवा सिंग्युलर नाऊन असेल आणि त्या वाक्यात जर V1 आला तर त्याला यस जोडतो. हा यस म्हणजेच काय असतो? डज असतो. क्लिअर? अशी वाक्य आपल्याला येत नाही MPSC, कशी येतात सांगतो. आता अजून एक दुसरं रूल समजून घ्या. जर वाक्याचा सब्जेक्ट प्लुरल असेल, प्लुरल म्हणजे कसं? पीपल हा आहे. आता जर वाक्याचा सब्जेक्ट प्लुरल आहे, पीपल लव नेचर, असं वाक्य लिहिलं मी. आता इथं लवचं लव्ज नाही होणार, याला यस नाही लागणार. का? कारण हा प्लुरल नाऊन आहे. प्लुरल नाऊन नंतर डू येतो, डज येत नाही. जर प्लुरल नाऊन असेल तर त्या वाक्यातील V1 ला यस लागत नाही. सिंग्युलर नाऊन असेल तर त्या वाक्यातील V1 ला यस लागतो. ही शीट असेल तर त्या वाक्यातील V1 ला यस लागतो. पण जर इतर सब्जेक्ट असतील आणि प्लुरल नाऊन असेल तर V1 ला यस लागणार नाही. कसंही बघा. आता आपण प्रश्नपत्रिकेत जातो आता हळूहळू. मी जर इथं लिहिलं की रोहन राइट्स नॉवेल्स, ठीक आहे, रोहन राइट्स नॉवेल लिहितो रोहन, हा यस लावलाय, बरोबर आहे. आता मी लिहितो रोहन अँड मोहन राइट नॉवेल. आता इथं हे बरोबर आहे. का? ह्या वाक्याचा सब्जेक्ट एकच आहे रोहन, म्हणून इथे यस जोडलाय. मात्र ह्या वाक्याचा सब्जेक्ट रोहन आणि मोहन दोन आहेत, मग हे प्लुरल झाले म्हणून इथे यस जोडला नाहीये. क्लिअर? मग आता यस काय असतो? तो डज असतो. डज, मग डज कोणाच्या नंतर येतो? सिंग्युलरच्या नंतर डज येतो, म्हणून यस जोडा लागतो. पण तो कोणाला जोडतात? V1 ला, V2 V3 V4 ला जोडत नाहीत. क्लिअर एवढं? ठीक आहे. आता बघा, यात एक लक्षात घ्या की काय लिहायचं आपल्याला. तर लिहायचं हे आहे आपल्याला. बघा काय लिहायचं तुम्हाला सांगतो मी की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये रूल नंबर 1 मध्ये काय लिहायचं? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर वाक्याचा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर ही शी इट असेल किंवा सिंग्युलर नाऊन असेल तर त्यानंतर येणाऱ्या V1 ला SES जोडतात. तसेच जर वाक्याचा सब्जेक्ट प्लुरल असेल तर त्या वाक्यात येणाऱ्या V1 ला SES जोडत नाहीत. हे तुम्हाला लिहायचं आहे. अजून एक कन्सेप्ट सांगतो. हे बघा, इथं तुम्ही ही गोज टू टेम्पल, आता यस म्हणजे काय? डज आहे. आता इथं बघा, डज ही गोज टू टेम्पल, हे चुकीचं आहे. आता हे बघा, इथं डज आहे हा डज, तुम्ही पुन्हा इथे यस जोडलाय. यस म्हणजे काय? डज असतो. वाक्यात डज यावं म्हणून आपण यस जोडतो. पण जर वाक्यात ऑलरेडी डज लिहिला असेल तर त्या वाक्यात पुन्हा यस जोडायची गरज नाही. जर वाक्यात डज असेल
तर येस येस जोडायची गरज नाही. का? कारण येस येस म्हणजे डज असतो, म्हणून हे चुकीचं आहे. ते करेक्ट कसं होईल? डज ही गो टू मार्केट, डज ही गो टू टेम्पल क्वेश्चन मार्क. ठीक आहे. किंवा शी डज नॉट रीड्स न्यूजपेपर्स, असं जर वाक्य लिहिलं मी, शी डज नॉट रीड्स न्यूजपेपर्स, तर इथं शी डज नॉट रीड्स. आता पुन्हा बघा, हा जो रीड्स आहे याला यस जोडला आहे, इथं डज आहे ऑलरेडी. मग इथं जर हा ऑलरेडी डज आहे तर याला यस यस जोडायची गरज नाही आहे. हे चुकीचं वाक्य आहे. म्हणून बघा, यस यस केव्हा येणार नाही सांगतो. जर वाक्याचा सब्जेक्ट प्लुरल असेल तर यस यस जोडणार नाही. जर वाक्यामध्ये ऑलरेडी डज असेल तर यस यस येणार नाही. मग यस यस येतो कुठे? जर वाक्याचा सब्जेक्ट ही शीट असेल किंवा सिंग्युलर नाऊन असेल आणि जर त्या वाक्यात V1 आला तरच त्याला यस यस जोडला जाईल. आणि यस यस केव्हा जोडला जाणार नाही? प्लुरल नाऊन नंतर. आणि जर वाक्यात डज असेल तर जोडला जात नाही. क्लिअर? आता हा झाला रूल, तुम्ही लिहिला असणार आहे तो रूल. मी आता पहिला प्रश्न घेतो. बघा आता आयोगाचे प्रश्न कसे आहेत. क्वेश्चन नंबर 1, बघा आलेले प्रश्न घेऊ आधी, नंतर मग आपला क्वेश्चन बँककडे जाऊया. पहिला प्रश्न PSI 13चा आहे. याचा क्वेश्चन पेपर नाही आहे आपल्याकडे, आपण फक्त 16 ते 21 पर्यंत घेतले आहेत. बघा पहिला प्रश्न, जॉन ॲज वेल ॲज जेम्स डिझर्व प्रेज. आता बघा यात काय करायचं आहे, तुम्ही सब्जेक्ट आणि वर्ब यांचं नातं सोडायचं नाही. सब्जेक्ट कुठे असतो? वाक्याच्या सुरुवातीला, आणि वर्ब कुठे असतो? वाक्याच्या मध्ये, म्हणजे सब्जेक्ट नंतर येतो तो. मग यात काय करायचं, सब्जेक्ट आणि वर्बचं नातं नेहमी बघायचं. कसं? यात होतं जॉन ॲज वेल ॲज जेम्स डिझर्व प्रेज. डिझर्व V1 आहे, वाक्यात सब्जेक्ट कोण आहे? जॉन आहे. आणि हे काय? ॲज वेल ॲज आहे, बरोबर. ॲज वेल ॲज मध्ये बेसिकमध्ये शिकलोय आपण कशानुसार वर्ब ठरतो. पहिल्या सब्जेक्टनुसार की दुसऱ्या? तर पहिल्यानुसार ठरतो, म्हणजे जॉन नुसार वर्ब ठरेल. मग जॉन काय आहे? सिंग्युलर आहे. मग जॉन ॲज वेल ॲज जेम्स डिझर्व प्रेज. मग याच्यानुसार जर वर्ब ठरेल तर मला हा जो डिझर्व आहे हा V1 आहे, याचं होईल डिझर्व्स, म्हणजे याला यस जोडला जाईल. कळालंय? आता हे चुकीचं आहे. हे चुकीचं वाक्य PSI 13चं आहे. जॉन ॲज वेल ॲज जेम्स डिझर्व्स प्रेज पाहिजे होतं. प्रेज म्हणजे कौतुक करणे, एखाद्याची स्तुती करणे. दुसरं सीडीएचं वाक्य आहे, ए व्हरायटी ऑफ प्लीजंट आयटम्स इन शॉप अट्रॅक्ट एव्हरी कन्झ्युमर. आता बघा, अ व्हरायटी ऑफ प्लीजंट आयटम्स, आपण कशाबद्दल बोलतोय? व्हरायटी बद्दल बोलतोय. व्हरायटी सिंग्युलर आहे ना? सिंग्युलर आहे. मग या वाक्यामधला मेन वर्ब कोण आहे? मेन वर्ब आहे अट्रॅक्ट. मग हे अट्रॅक्ट आहे ना, त्याचं होईल अट्रॅक्ट्स, कारण याला यस यस जोडला जाईल. का? कारण वाक्यात सब्जेक्ट माझा सिंग्युलर आहे. क्लिअर एवढं? ठीक आहे. दुसरं वाक्य बघा, तिसरं UPSC 16चं आहे, अवर सक्सेस और अवर फेल्युअर लार्जली डिपेंड ऑन अवर ॲक्शन. मग आता यात हा ऑर आहे का? ऑरच्या अलीकडे कोण आहे? सक्सेस. ऑरच्या पलीकडे कोण आहे? फेल्युअर. मग ऑर मध्ये दुसऱ्या सब्जेक्टनुसार वर्ब ठरतो. मग अवर फेल्युअर हा दुसरा सब्जेक्ट आहे, मग सिंग्युलर आहे. मग याच्यानुसार जर V1 इथं हा डिपेंड आहे तर याचं होईल डिपेंड्स, त्याला यस यस लागेल. सो अवर सक्सेस और अवर फेल्युअर लार्जली डिपेंड्स ऑन अवर ॲक्शन. इथं डिपेंड्स पाहिजे होतं. पुढचं वाक्य बघा, डज इट रिअली मॅटर्स वेदर वी विन ऑर लॉस. हिस्ट्री 18चं वाक्य आहे, डज इट रिअली मॅटर्स. आता एक काम करा, इथं डज आहे ना, इथं डज तर आहे. मग इथं जर डज आहे ऑलरेडी, त्या मॅटरला यस यस जोडायची गरज काय आहे? कारण इथं ऑलरेडी डज आहे, मग या मॅटरला यस यस जोडायची गरज नाही आहे. ठीक आहे. पुढचं वाक्य बघा, द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरी गुड्स इम्पॅक्ट अपॉन ऑल ऑफ अस. मग कॉस्ट हा सिंग्युलर आहे, मग हा माझा सब्जेक्ट जो सिंग्युलर आहे, मग याच्यामध्ये कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरी गुड्स इम्पॅक्टचं काय होईल? इम्पॅक्ट्स, याला यस यस लागेल. करता याशी वाक्य तर बघा, आपल्याला V1 असला ना तर एक लक्षात घ्यायचं, V1 आहे वाक्यामध्ये तर सब्जेक्ट कोण आहे? सिंग्युलर आहे, यस यस लागेल. प्लुरल आहे, यस यस लागणार नाही. क्लिअर? हे झाले आपले आता रिसेंटचे वाक्य. आता पहिलं वाक्य घेतो मी आपल्याला क्वेश्चन पेपर मधलं. त्याआधी तुम्ही लिहून घ्यायचे सगळे वाक्य, आणि वाक्य लिहिताना नोट्समध्ये चुकीचे लिहायचे आधी आणि त्यांना करेक्ट करायचे. सगळे करेक्ट वाक्य जर तुम्ही लिहिले तुम्हाला कळणार नाही की प्रश्न कसा येतो. आधी सगळे चुकीचे लिहायचे, नंतर त्यांना करेक्ट करत जायचं. ठीक आहे? तुम्ही सगळं लिहून घ्यायचं आधी. क्लिअर? आता मी क्वेश्चन बँककडे जातोय. क्वेश्चन बँककडे येऊया. पहिला प्रश्न घेतो मी, असिस्टंट 2017चा प्रश्न आहे. ASO 17, 142 पेज, त्यातील 39 नंबरचा प्रश्न. 142 ला 39. पहिलं ए वाक्य, नायदर प्राईड नॉर प्रेजुडाईस अफेक्ट हिम. म्हणजे प्राईड आणि प्रेजुडाईस, त्याचं कौतुक आणि त्याचा अपमान जरी केला तरी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा त्याचा परिणाम होत नाही, असा त्याचा अर्थ आहे. नायदर प्राईड नॉर प्रेजुडाईस. नॉर आहे, मग नॉर मध्ये आपला वर्ब कशानुसार ठरतो? दुसऱ्या सब्जेक्टनुसार. मग दुसरा सब्जेक्ट कोण आहे याच्यात? प्रेजुडाईस. मग प्रेजुडाईस सिंग्युलर आहे आणि त्यात V1 आहे अफेक्ट, मग त्या अफेक्टचं होईल अफेक्ट.
म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. दुसरं वाक्य आपण बेसिकमध्ये शिकलो आहे, इच ऑफ दिस क्वालिटीज आर, तर वाक्याचा सब्जेक्ट इच आहे, सिंग्युलर आहे, म्हणून आरचं काय होईल इज, हे आपण शिकलो होतो. म्हणून बी वाक्य चुकीचं आहे. मग आपल्याला त्याने काय विचारलं इनकरेक्ट कुठला आहे, मग इनकरेक्ट दोन्ही इनकरेक्ट आहे, म्हणून 39 उत्तर आहे 3. त्याच पेजवर जर आपण प्रश्न बघितला क्वेश्चन नंबर 31 नंबरचा, म्हणजे 141 पेज, त्यातील 31 नंबरचा प्रश्न आहे, त्यातलं ए वाक्य, दॅट पेअर ऑफ सिझर्स बिलॉंग टू मी, दॅट पेअर ऑफ सिझर्स. आता वाक्याचा सब्जेक्ट मी सांगितलं बेसिकला सुरुवातीला असतो, इथं सब्जेक्ट कोण आहे दॅट पेअर आहे, पेअर सब्जेक्ट सिंग्युलर आहे, सब्जेक्ट सिंग्युलर आहे, पेअर सब्जेक्ट आहे. मग त्या वाक्यात V1 कोण आहे बिलॉंग आहे, त्या बिलॉंगचं होईल बिलॉंग्स, कारण वाक्याचा सब्जेक्ट पेअर आहे. सो दॅट पेअर ऑफ सिझर्स बिलॉंग्स टू मी असं होईल ते. म्हणून हे दोन्ही वाक्य तुम्ही लिहून घ्यायचे आधी. क्लिअर. पेज नंबर 19 ला 89 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. द प्राइस इज डिपेंडंट ऑन द क्वालिटी, द प्राइस इज मेड टू डिपेंड ऑन द क्वालिटी, द प्राइस डिपेंड्स ऑन द क्वालिटी, द प्राइस वॉज डिपेंडंट ऑन द क्वालिटी. आता बघा पहिली गोष्ट एक समजून घ्या. पहिलं वाक्य द प्राइस इज डिपेंडेड ऑन, हे इज डिपेंडंट ऑन हे चुकीचं कन्स्ट्रक्शन आहे. दुसरं प्राइस इज मेड टू डिपेंड, याचा अर्थच होत नाही आहे. तिसरं माझं उत्तर बरोबर आहे, प्रेझेंट टेन्स द प्राइस डिपेंड्स ऑन द क्वालिटी. प्राइस ही नेहमी काय असते त्याच्या क्वालिटीवरती डिपेंड असते. जसं बघा तुम्ही आता बरेचसे पोरं मला फोन करता म्हणतात सर 5,000 रुपये फी जास्त आहे बॅचची, पण त्याची क्वालिटी आहे ना काहीतरी, त्याचं काहीतरी व्हॅल्यू असेल ना म्हणून तर फी जास्त ठेवली आहे. तर प्राइस डिपेंड्स ऑन द क्वालिटी हे उत्तर आहे. चौथं कारण प्राइस वॉज डिपेंडेड, हा पास्ट टेन्स आहे पण त्यात काही कुठला टाइम दिला नाही, येस्टरडे, लास्ट इयर, लास्ट मंथ, ते चुकीचं आहे. तर तिसरं वाक्य माझं करेक्ट आहे, द प्राइस डिपेंड्स ऑन क्वालिटी, प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. यात अजून सांगेन मी तुम्हाला पुढे. पुढचं वाक्य बघा, पुढचं वाक्य आहे सीडीएसचं. सीडीएस जर म्हटलं तर त्यात क्वेश्चन नंबर जो आहे तो बघा तुम्हाला दिसेल, त्यामध्ये बघा 4 वाक्य आहेत. सीडीएस 2019चा प्रश्न आहे, हा 2020 आहे सॉरी. त्यात काय होतं पहिलं द फ्लॉवर्स वॉज अरेंज्ड. आता बघा इथं फ्लॉवर्स वॉज अरेंज्ड, इथं फ्लॉवर्स पहिल्या वाक्यामध्ये प्लुरल आहे, मग वॉचचं काय होईल, सॉरी वॉचचं काय होईल वेअर होईल, फ्लॉवर्स वेअर, कारण सब्जेक्ट हा प्लुरल आहे तर त्यामुळे वर पण प्लुरल पाहिजे. दुसरं वाक्य बघा, दुसरं द कम्प्युटर्स सेव्ह टाइम. आता इथं बघा कम्प्युटर्स सेव्ह टाइम, आता इथं जे आहे ना कम्प्युटर्स हा प्लुरल आहे, मग सेव्हला येस येस लागेल का, नाही लागणार, नाही लागणार, म्हणून ते वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य द मीटिंग स्टार्ट प्रॉम्प्टली ॲट 11. तर बघा आता द मीटिंग स्टार्ट प्रॉम्प्टली ॲट 11. पहिली गोष्ट बघा मीटिंग हा सिंग्युलर आहे, माझा मीटिंग हा सिंग्युलर आहे, तर त्या स्टार्टचं होईल स्टार्ट्स, कारण तो V1 आहे. मीटिंग स्टार्ट्स प्रॉम्प्टली ॲट 11. पुढचं वाक्य बघा द लाइटनिंग स्ट्राईक इनडिस्क्रिमिनेटली. आधी द लाइटनिंग स्ट्राईक इनडिस्क्रिमिनेटली म्हणजे काय, लाइटनिंग म्हणजे काय विजा, मग लाइटनिंग नंतर स्ट्राईक हा V1 आहे, लाइटनिंग सिंग्युलर आहे म्हणून स्ट्राईकचं होईल स्ट्राईक्स इनडिस्क्रिमिनेटली, म्हणून तेही चुकीचं आहे. माझं उत्तर करेक्ट असेल कम्प्युटर सेव्ह टाइम. ठीक आहे. आता बघा पुढचा एक प्रश्न होता की जो मला विचारला होता आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन, त्याने ग्रुपवर टाकलं होते वाक्य, बुक्स कॉस्टिंग मनी अँड रिक्वायरिंग द युजर टू रीड देम. आता बघा हे वाक्य व्यवस्थित वाचून घ्या तुम्ही. हे त्याने विचारलंय ऑनलाईन, त्याने बँकिंगचं काहीतरी लावलेलं आहे, त्यातला प्रश्न आहे बुक्स कॉस्टिंग मनी अँड रिक्वायरिंग द युजर टू रीड देम फॉर द आयडिया टू स्प्रेड. आता एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट याला त्याने अंडरलाईन केलं होतं, त्या ऑनलाईनच्या बॅच जे काय असेल प्रश्न, हा प्रश्नाला अंडरलाईन केलं होतं, याला बॉक्स केला मी की याला चेंज करा, तर त्याला चेंज करून हे उत्तर आहे. पण आता हे उत्तर काय आहे आणि हे का नाही ते सांगतो. आधी आपण एक काम करू, हे जे वाक्य आहे ना हे कुठला टेन्स आहे ते बघू. हा कुठलाच टेन्स नाही आहे. बुक्स कॉस्टिंग मनी अँड रिक्वायरिंग द युजर टू रीड देम का नाही आहे. हा कंटिन्युअस टेन्स कुठला आहे, ॲमिजार नाही, वॉजवेअर नाही. हा कुठे टेन्स आहे पुढे, टू रीड, हा टेन्स नाही. तर आपल्याला खरं उत्तर काय पाहिजे होतं, बुक्स कॉस्ट मनी अँड रिक्वायर द युजर टू रीड देम फॉर द आयडिया टू स्प्रेड. का बरं, प्रेझेंट टेन्स होईल, बुक्स हा प्लुरल आहे, त्यानंतर V1 ला येस येस लागणार नाही, कॉस्ट राहील, ह्या V1 ला पण येस येस लागणार नाही, रिक्वायर राहील. आणि याचा अर्थ काय होतो की पुस्तकांची जी कॉस्ट मनी असते आणि रिक्वायर द युजर टू रीड देम फॉर द आयडिया टू स्प्रेड. खरं तर पुस्तकांची किंमत ही असते की त्यांनी ते वाचावी आयडिया आणि ती स्प्रेड करावी, म्हणजे कॉस्टिंग मनी रिक्वायरिंग असं होत नाही, वाक्य चुकीचं आहे. म्हणून त्याचं करेक्ट कसं, बुक्स कॉस्ट मनी अँड रिक्वायर द युजर. आता एक लक्षात घ्या, आपण सीडीएसचे वाक्य घेतले, UPSC वाक्य घेतले आणि आपल्या राज्यसेवाचं वाक्य घेतलं, कंबाईनचं वाक्य घेतलं. तर सोपा रूल आहे, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये पहिला रूल काय आहे की V1 जर असेल वाक्यामध्ये तर त्या वाक्याचा सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर त्याला येस येस लागतो. जर वाक्य डज असेल तर त्याला येस येस लागत नाही. जर वाक्याचा सब्जेक्ट प्लुरल असेल तर त्याला येस येस लागत नाही. म्हणून येस येस कुठं जोडतो आपण, तर सब्जेक्ट सिंग्युलर V1 ला येस येस. क्लिअर. हे सगळे वाक्य अधिक स्क्रीनवर दिसलेले सगळे वाक्य क्वेश्चन पेपरचे सगळे वाक्य तुम्ही लिहून घ्यायचे. हा पहिला रूल आपला संपलाय सिंपल प्रेझेंट टेन्सचा. ठीक आहे. रूल नंबर दुसऱ्याकडे वळूया आता आपण.
रूल नंबर 2 आपला सिंपल प्रेझेंट टेन्स मधला तो म्हणजे हॅबिच्युअल ॲक्शन, डेली रुटीन किंवा हॅबिच्युअल प्लॅन किंवा प्रेझेंट हॅबिट. आता हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजे काय, प्रेझेंट हॅबिट म्हणजे काय किंवा हॅबिच्युअल प्लॅन म्हणजे काय, हॅबिट म्हणजे काय सवय. आता एक लक्षात घ्या, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कुठले वाक्य लिहितात तर ज्या क्रिया रिपीट होत असतात, ज्या क्रिया रिपीट होत असतात त्या क्रिया म्हणजे हॅबिट. हॅबिट म्हणजे काय सवय, आणि सवय म्हणजे काय, एखाद्याला तंबाखूची सवय आहे, तो कधी खातो, मग तंबाखू दररोज खातो तो. ज्या क्रिया नियमित घडतात त्या क्रिया सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहितात. ऐका मी पुन्हा सांगतो, ज्या क्रिया नियमित घडतात त्या क्रिया सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहितात. मग आता नियमित म्हणजे कधी, दररोज का, तसं नाही, त्या दर हप्त्याला होत असतील, दर महिन्याला, दर वर्षाला, दर 10 वर्षाला, दर 50 वर्षाला, दर 100 वर्षाला. जी क्रिया रिपीट झाली समजून घ्यायचं ती हॅबिट असते. जसं फॉर एक्झाम्पल आपण दर 10 वर्षानंतर जनगणना करतो, पण करतो ना रेग्युलर दर 10 वर्षांनी, दर 10 वर्षांनी, ते हॅबिच्युअल ॲक्शन आहे. दर 100 वर्षांनी म्हणजे चंद्र ब्ल्यू दिसतो, 100 वर्षांनी असू दे का 5000 वर्षांनी असू दे, जेव्हा क्रिया रिपीट होते त्याला आपण सवय म्हणतो, हॅबिट म्हणतो. मग आता रिपीट कधी होते तर बघा, सूर्य दररोज येतो, उन्हाळा गेला की पावसाळा, पावसाळा गेला की हिवाळा करताय, दर 4 वर्षांनंतर लीप इयर येतं, ठीक आहे, लीप इयर. तर तुम्ही बघा एक लक्षात घ्या, असं दररोज होणारी घटना म्हणजेच हॅबिट असते असं नाही, ते दर हप्त्याला होईल, दर महिन्याला, दर वर्षाला, दर 10 वर्षाला, दर 100 वर्षाला. जी क्रिया रिपीट झाली दॅट इज कॉल्ड हॅबिच्युअल ॲक्शन. आणि ज्या क्रिया रिपीट होतात ना त्याच क्रिया फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये देतो आपण. आता रिपीट काय, आपण दररोज आंघोळ करतो, दररोज करतो, हॅबिच्युअल ॲक्शन, प्रेझेंट टेन्स मध्ये आपण. तुम्ही दररोज लायब्ररीत जातात, दररोज अभ्यास करतात, प्रेझेंट हॅबिच्युअल ॲक्शन आहे. मग तुम्ही जर सपोज ट्रायल म्हणून एकदा दारू पिली तर ते हॅबिच्युअल ॲक्शन नाही आहे. ट्राय केला तुम्ही फक्त एकदा तंबाखू खाऊन बघितली, एकदाच ट्राय केला फक्त, इट इज नॉट हॅबिच्युअल ॲक्शन. पण तुम्ही पुन्हा केला तो ट्राय, ते हॅबिट होईल. करताय. मग आता या वाक्यामध्ये कुठले शब्द असा येतात तर हे शब्द आपल्याला एमपीएससीत दिसतात सगळीकडे, युपीएससीला पण दिसतात. ऑलवेज म्हणजे नेहमी, आय ऑलवेज स्मोक, मी नेहमी स्मोक करतो. ऑफन पुष्कळदा, बऱ्याचदा. डेली दररोज. सेल्डम क्वचितच. मग सेल्डम क्वचितच म्हणजेच काय, नेहमीच. बरं आता काही लोक सुशिक्षित दारू पिणारे कसे असतात, आपण दररोज नाही घेत, आपण क्वचितच घेतो. क्वचित घेतो पण घेतो ना बाबा, तो रिपीट म्हणजे क्रिया नेहमी होते. नेव्हर, नेव्हर म्हणजे कधीच नाही म्हणजेच दररोज. ऐका, नेव्हर म्हणजेच काय, दररोज. ऑलवेज म्हणजे काय, दररोज, नेहमी. फक्त फरक काय आहे, ऑलवेज म्हणजे मी ऑलवेज दारू पितो, मी नेव्हर म्हणजे काय, नेव्हर दारू पित नाही म्हणजे कधीच पित नाही म्हणजे दररोज. ऐका, फक्त नेव्हर काय असतं, सपोज मी स्मोक करत नाही, मग मी काय म्हणणार, आय नेव्हर स्मोक, मी कधी स्मोक करत नाही. मग काल केलं का, नाही. आज करतोय का, नाही. उद्या करतोय का, नाही. म्हणजेच दररोज. फक्त फरक आहे की दररोज क्रिया करत नाही मी, आणि या ऑलवेज मध्ये मी दररोज क्रिया करतो. स्कार्सली दुर्मिळ, क्वचितच आम्ही पैसे उडवतो, पण ते होतच. जनरली बहुधा. ओकेजनली म्हणजे ओकेजनली दारू पितो मी, ठीक आहे. समटाइम्स अधूनमधून. युजली बहुधा म्हणजे बघा, एव्हरी इयर, एव्हरी डे, एव्हरी मंथ, एव्हरी संडे, एव्हरी सॅटर्डे, एव्हरी दिवाळी. म्हणजे ह्या ज्या गोष्टी रिपीट होत आहेत ना त्या गोष्टी म्हणजे हॅबिट, आणि तो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. क्लिअर आहेत का. आता ऐका, प्रश्न कसा आहे त्याच्यावरती. तर प्रश्न असा आहे, आधी प्रश्न घेण्याच्या आधी आपण एक काम करू, पहिला प्रश्न घेऊ फॉरेस्ट 2019चा. फॉरेस्ट 2019ला प्रश्न असा आहे बघा, पेज नंबर 251, त्यातील क्वेश्चन नंबर आहे 330. 251ला 330. त्यात बघा तो काय म्हणतोय, शी वॉक्स इन मुंबई. इन अबो सेंटेन्स द अंडरलाइन्ड वर्ड डिनोट्स डॅश, प्रेझेंट स्टेट, प्रेझेंट हॅबिट, टेम्पररी प्रेझेंट, टेम्पररी हॅबिट. आता ऐका, शी वर्क्स इन मुंबई, पहिली गोष्ट त्या वर्कला येस जोडलाय आपण, प्रेझेंट टेन्स आहे. मग आता ऐका, जे प्रेझेंट टेन्सचं वाक्य असतं ना त्या वाक्याला म्हणतो आपण हॅबिच्युअल ॲक्शन. का, कारण प्रेझेंट टेन्स मध्ये लिहिणारी वाक्य हे नियमित होत असतात, नियमित घडत असतात. म्हणून मगाशी आपण ते वाक्य लिहिलं होतं, बुक्स कॉस्ट अँड रिक्वायर. पुस्तकं आपल्याला हे फक्त ज्ञान देत असतात, कधी देतात, नेहमी देतात. सूर्य उगवतो दररोज, कधी उगवतो, नेहमी. म्हणून सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहिलेलं वाक्य म्हणजे हॅबिच्युअल ॲक्शन. आणि इथं जे वाक्य आहे, शी वर्क्स इन मुंबई, मला सांगा ती मुंबईमध्ये काम करते, कधी करते ती, फक्त शुक्रवारी करते का, दररोज काम करते, तो गृहीत आहे. आता मी असं म्हटलं की तू काय आहेस बाबा, तो ना मी इंजिनियर आहे. कधी इंजिनियर, मरेपर्यंत इंजिनियर आहे, कारण तो शिक्का लागला याचा इंजिनियरचा. मी टीचर आहे, टीचर राहील मी, म्हणजे हे हॅबिच्युअल ॲक्शन आहे. म्हणून माझं इथं उत्तर होईल, शी वर्क्स इन मुंबई, दॅट इज प्रेझेंट आहे. मला कसं येतं माहिती आहे का, पहिला प्रश्न हा आहे की सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य दिल तो, आणि खाली 4 पर्याय दिल, हॅबिच्युअल ॲक्शन, हॅबिट, जे काय असेल ते, ठीक आहे. मग आता सेम असं वाक्य आलंय का कुठे, तर हो बघा, STS 2016चं वाक्य आहे. STS 16ला वाक्य आलंय बघा, खूप इंटरेस्टिंग वाक्य आहे, तुम्हाला कळेल ते सांगतो. पेज नंबर आहे आपलं 101.
101 पेजला 78 नंबरचा प्रश्न, 101 ला 78. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्ट इन द यूज ऑफ अ टेन्स रेफरिंग टू हॅबिच्युअल ॲक्शन. बघा हॅबिच्युअल ॲक्शन शब्द वापरला, हॅबिच्युअल ॲक्शन, डेली रुटीन, प्रेझेंट हॅबिट. आता हॅबिच्युअल ॲक्शनचं वाक्य कुठला म्हणतो तो? आता 4 वाक्य वाचूया आपण. पहिलं, ही वेंट टू शिमला टू सी हिज पॅरेंट्स, हा सिंपल पास्ट टेन्स आहे, वेंट हा V2 आहे. दुसरं, ही ऑफन गोज टू शिमला टू सी हिज पॅरेंट्स, हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, हे माझं हॅबिच्युअल ॲक्शन आहे. ना तो पुष्कळदा शिमल्याला त्याच्या आई वडिलांना भेटायला जातो. तिसरं, ही हॅज ऑफन गॉन टू शिमला टू सी हिज पॅरेंट्स. चौथं, ही ऑफन प्लॅन करतो शिमल्याला जाण्यासाठी. आता दुसरं आणि चौथं वाक्य वाचा. दुसरं आणि चौथं वाक्य दोन्ही वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचे आहे. एक आहे गोज आणि एक आहे प्लॅन्स, दोन्ही सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. दुसरं आणि चौथं का, पहिलं वाक्य हे सिंपल पास्ट आहे, तिसरं वाक्य प्रेझेंट परफेक्ट आहे आणि दुसरं आणि चौथं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स दुसरं आणि चौथं, ऑफन गोज, ऑफन प्लॅन्स. मग आता हॅबिच्युअल ॲक्शन कुठला टेन्स असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स. मग आता उत्तर 2 द्यायचं की 4? मग आता ह्या केसमध्ये काय झालंय, हे दुसरं आणि चौथं दोन्ही वाक्य बरोबर आहे, 2 उत्तर पाहिजे तिथं. मग तसं ऑप्शन पण नाही आहे, म्हणून हे प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. कॅन्सल का केलं? कारण त्यात दुसरं आणि चौथं उत्तर आहे. हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणून ते दोन्ही उत्तर आहेत, म्हणून ते चुकलेलं आहेत. जरी ते चुकलं असलं तरी आपण वाक्य लिहूया नोटबुकमध्ये. मगाशी ते फॉरेस्ट शिकवण्याचं वाक्य आणि हे वाक्य लिहिणार तुम्ही. तर आता ऐका, पुढचं वाक्य आहे असिस्टंट 2014चं. वी युजली डॅश टेनिस ऑन एव्हरी वीकेंड. आता एक लक्षात घ्या, एव्हरी वीकेंड आहे ना, तर हे शब्दाने तुम्हाला इंडिकेट करतात. एव्हरी वीकेंड, एव्हरी डे, सेल्डम, डेली. तुम्हाला थिंक करायचं की हे क्रिया तर नेहमी होते, एव्हरी वीकेंडला होते, एव्हरी इयर होते, एव्हरी मंथ होते, जनरली होते, म्हणजे बऱ्याचदा होते. मग सिंपल प्रेझेंट टेन्स क्लिक करायचा. तर एवढे एव्हरी वीकेंड शब्दावरनं मला कळलं की प्रत्येक हप्त्यात इथं प्लेस होणार नाही. प्लेस बघा, प्लेस होणार नाही. का नाही होणार? हा कारण माझा वाक्याचा सब्जेक्ट प्लुरल आहे, यस लागत नाही प्लुरल नंतर. ठीक आहे, हे 114चं वाक्य आहे. मग हा जर नसतात तर एव्हरी वीकेंड, मग काय कुठलं ऑप्शन बरोबरच आहे, कारण त्या वाक्याला सेन्सच नाही, सगळेच बरोबर आहे. आता मी असं म्हणतो इथं आय लिहितो मी, आय, याच्यानंतर काय लिहू सांगा? एम लिहू का, वॉज लिहू का, विल लिहू का, शॅल लिहू, सगळेच बरोबर आहे, कारण सेन्सच नाही ना त्या वाक्याला. म्हणून इथं या अंडरलाईन केलेल्या शब्दावरनं एव्हरी वीकेंड मला कळालं, प्ले उत्तर आहे V1 या शब्दांवरनं. दुसरं बघा, हा टॅक्स असिस्टंट 2015चं वाक्य आहे. आय वॉज गेटिंग अप ॲट 5 एव्हरी मॉर्निंग. एव्हरी मॉर्निंग म्हणजे काय? दररोज सकाळी. एव्हरी मॉर्निंग झालं. मग आता बघा, आय वॉज गेटिंग अप, मग पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. हा पास्ट कंटिन्युअस टेन्स होईल का एव्हरी मॉर्निंग मध्ये? तर नाही. एव्हरी मॉर्निंग दररोज क्रिया घडते, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिजे. मग आय गेट अप ॲट 5 एव्हरी मॉर्निंग, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे इथं. याच्यामध्ये हा V1 आहे, म्हणजे उत्तर माझं बरोबर आहे. ओनली बी इज माय आन्सर. करता येत का हे? थांब, अजून लिहू नका, म्हणजे कन्सेप्ट समजून घ्या आधी. ठीक आहे, पुढचं वाक्य बघा. पुढचं वाक्य असं आहे आपल्याला, वी सेल्डम, हे बघा, हे पुढचं वाक्य तिसरं असं आहे. वी सेल्डम मोर दॅन धिस ॲट लंच. पहिलं ऑप्शन आहे ईट, दुसरं ऑप्शन आहे वेअर इटिंग, तिसरं ऑप्शन आहे हॅव इटन, चौथं ऑप्शन आहे इट्स. आता बघा, तो वी सेल्डम डॅश मोर दॅन धिस ॲट लंच, म्हणजे याच्यापेक्षा आम्ही कमीच खातो लंचमध्ये. म्हणजे आता सेल्डम म्हणजे काय? बहुधा, पुष्कळदा आम्ही याच्यापेक्षा कमीच खातो लंचमध्ये. मग आता सेल्डम शब्दावर मला कळलं की हे क्रिया रिपीट होते अधूनमधून, कधी कधी. मग रिपीट आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स पाहिजे मला. मग प्रेझेंट टेन्स हा आहे का हॅव इटन? नाही. प्रेझेंट टेन्स हा आहे का वेअर इटिंग? नाही. मग हा ईट आणि इट्स आहे, पण माझा वाक्याचा सब्जेक्ट प्लुरल आहे, मग त्याला यस लागणार नाही, म्हणजे माझं उत्तर काय? ईट. करताय? मग तुम्हाला टायटल काय द्यायचं आहे? हॅबिच्युअल ॲक्शन, डेली रुटीन, प्रेझेंट हॅबिट. मग त्यात काय लिहायचं तुम्हाला मराठीमध्ये स्पष्ट, किंवा त्या नोटमध्ये लिहिलं असेल ते कॉपी करू शकता तुम्ही. कसं लिहायचं आहे की, किंवा तुम्ही एक काम करा, त्या नोटमधले काही रूल आधी लिहून घ्यायचे आणि त्यात मी काय जे बोलतो ते ऍड करत चालायचं. ते सोयीस्कर राहील. म्हणजे उद्या दुसरा टेनचा व्हिडिओ येईल ना, तर तुम्ही काय करायचं, ह्या टेनच्या जेवढे रूल आहे त्याचे रूल लिहून घ्या, त्या नोट्समधनं रूल लिहून घ्या आधी, आणि मी जे काही एक्स्ट्रा बोलेल ते त्यात ऍड करायचं, त्याला जागा सोडायची फक्त. तर बघा, रूल काय लिहायचा की ज्या क्रिया पुन्हा पुन्हा घडतात, रिपीट घडतात, अशा क्रिया म्हणजे हॅबिच्युअल ॲक्शन होय, व या क्रिया सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहिल्या जातात. अशा क्रियांमध्ये खालील शब्दांचा वापर होतो.
खालील शब्द हे ऑलवेज, ऑफन, डेली असे भरपूर शब्द आहे की हे शब्द का, कारण या शब्दांचा अर्थ असा होतो की या रिपीट क्रिया आहेत. मग यामध्ये हे पहिल्याचं उत्तर कशावरनं, एव्हरी विकेंडवरनं, दुसऱ्याचं कशावरनं, एव्हरी मॉर्निंगवरनं, तिसऱ्याचं कशावरनं, सेल्डमवरनं. कळालंय? आणि ते मगाशी जे 2 वाक्य घेतले तेही घ्यायचे आपण. क्लिअर? जे मगाशी आपण 2 वाक्य घेतले ते. तर हा आहे दुसरा रूल, हॅबिच्युअल ऍक्शन. क्लिअर? बघा मी तिसरं वाक्य लिहितो. तिसरं वाक्य असं आहे बघा, पुढचं वाक्य मी लिहितो, चौथं वाक्य. आवर प्रिन्सिपल ऑलवेज फन ऑफ अस. बघा हे वाक्य लिहिलं मी, आवर प्रिन्सिपल ऑलवेज डॅश फन ऑफ अस. याचे 4 पर्याय हे आहे. पहिलं मेड, दुसरं इज मेकिंग, तिसरं मेक्स आणि चौथं आहे नन. बघा आता तो काय म्हणतोय, आवर प्रिन्सिपल ऑलवेज डॅश फन ऑफ अस. आमचे प्रिन्सिपल नेहमी आमचं काय करतात, फन करतात, म्हणजे आमचे टिंगरटवाळे करतात, आमची उडवतात, आमचे खेचतात. हे ऑलवेज शब्द काय इथं, तर ऑलवेज शब्द काय इंडिकेट करतो की बाबा हे नेहमी घडते क्रिया. मग नेहमी घडणारे एकाच टेन्स मध्ये घडते. 12 टेन्स पैकी एक टेन्स कुठला, सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये मेन वर्ब कोण आहे, V1. मग उत्तर मेड येईल का, नाही हा V2 आहे. इज मेकिंग प्रेझेंट कंटिन्युअस आहे, हा मेक्स. प्रिन्सिपल तर सिंग्युलर आहे ना, मग इथं मेक्स हे बरोबर आहे, नन होऊ शकत नाही. उत्तर आहे 3. करता इतकं. मग आता तुम्ही म्हणणार हे मला कळलं की बाबा हे नेहमी घडणाऱ्या घटना, हॅबिच्युअल ऍक्शन, हे वाक्य काही एमपीसी आपण वाक्य घेतले. मग आता माझ्या लक्षात कसं राहील, तर आपली जी टेस्ट होईल पुन्हा त्यात रिपीट होईल, त्यात पुन्हा मी एक्सप्लेन करेल. क्लिअर? एवढं. हा रूल नंबर 2 संपलाय, सगळं लिहून घ्यायचंय तुम्ही. आपण रूल नंबर 3 कडे वळणार आहोत आता. हा बघा आता रूल नंबर 3 आपला. रूल नंबर 2 काय होता की आपण म्हटलं की हॅबिच्युअल ऍक्शन नेहमी घडतात घटना. आता त्याच्याशी रिलेटेड रूल नंबर 3 आहे, युनिव्हर्सल ट्रूथ, परमनंट ट्रूथ, सायंटिफिक फॅक्ट किंवा जनरल ट्रूथ. आता युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे काय, ऐका एक एक सांगतो मी तुम्हाला. याच्यावरती प्रश्न आहे 2011 जुन्या काळातला प्रश्नामध्ये रिपीट होऊ शकतो की युनिव्हर्सल ट्रूथ कुठल्या टेन्समध्ये लिहिलं जातं. 11 PSI. युनिव्हर्सल ट्रूथ कुठल्या टेन्समध्ये लिहिलं जातं, तर सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, पास्ट कंटिन्युअस असे 4 पर्याय होते. तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जातं. पण युनिव्हर्सल ट्रूथ काय, तर ऐका, जी क्रिया सगळ्या जगामध्ये सारख्या प्रमाणात घडते त्याला म्हणतात युनिव्हर्सल ट्रूथ. आता सगळ्या जगात सारख्या प्रमाणात कशी, तर पुण्यात मेस 2200 रुपयाला आहे, मग फ्रान्सला पण 2200 रुपयाला मेस आहे का, नाही, मग युनिव्हर्सल ट्रूथ नाही आहे. मग आता सपोज फॉर एक्झाम्पल आपल्या गावाकडे गुरुवारी पाणी येत नाही, मग आता तिकडे अमेरिकेत पण तसंच आहे का, नाही, मग युनिव्हर्सल ट्रूथ नाही आहे. मग युनिव्हर्सल ट्रूथ काय, तर सूर्य आपल्याकडे भारतामध्ये ना पूर्वेकडे असतो, मग फ्रान्स जपानला कुठे असतो, तिकडेच असतो. मग सूर्य पूर्वेकडे येतो ना, सगळ्या जगामध्ये सत्य आहे, सगळ्या जगामध्ये सारखं आहे, त्याला म्हणतात युनिव्हर्सल ट्रूथ. किंवा हा पेन मी वरती फेकला, खाली आला, मग सगळ्या जगात कुठल्याही देशात जा, एखादी गोष्ट वरती फेका, खाली येईलच, याला म्हणतात युनिव्हर्सल ट्रूथ. पाऊस वरतून खाली पडतो, सगळ्या जगात तेच आहे. दिवस झाला की रात्र होतं, सगळ्या जगात सेम आहे. गुरुवार झाला की शुक्रवार येतो, सगळ्या जगात सेम आहे. जे क्रिया सगळ्या जगामध्ये सेम आहे ती असं युनिव्हर्सल ट्रूथ. परमनंट ट्रूथ काय, की सेम सगळ्या जगामध्ये ते परमनंट आहे. काय बरं परमनंट ट्रूथ, की आपण सगळे मरणार आहोत, ट्रूथ आहे. असं नाही की कुठलं तरी झिम्बाब्वे आहे त्यातले लोक मरत नाही, नाही, सेम आहे, परमनंट ट्रूथ आहे. ठीक आहे. परमनंट ट्रूथ काय अजून, की जर मी सांगितलं दिवस आला की रात्र येईलच, रात्र आला की दिवस येईलच, हे परमनंट ट्रूथ आहे. सायंटिफिक फॅक्ट काय बरं, की असं सायंटिफिक फॅक्ट की सगळ्या जगात ते नेहमी आणि सारखं घडतं. जर तुम्ही मेणबत्ती पेटवली, ग्लासात ठेवली, वरतून हात ठेवला, ती मेणबत्ती विझेल, हे सायंटिफिक ट्रूथ आहे. अजून काय, की तुम्ही फ्रीजमध्ये वॉटर ठेवलं, फ्रीज बंद केलं आणि चालू केलं बटन, त्याचं बर्फात रूपांतर होईल, हे सत्य आहे, सायंटिफिक फॅक्ट आहे. जनरल ट्रूथ काय, तर ते नंतर सांगतो मी तुम्हाला, थोडं आधी समजून घ्या. आता युनिव्हर्सल ट्रूथ सगळ्या जगात सारखी क्रिया, मग कधी घडतात, नेहमी. परमनंट ट्रूथ कधी मरतात माणसं, नेहमी मरतायत. सायंटिफिक फॅक्ट कधी घडतात, हे सगळे सायन्सचे रिलेटेड सगळ्या गोष्टी नेहमी घडतात. मग या सगळ्या गोष्टी जगामध्ये सारख्या प्रमाणात घडतात, पण हे नेहमी घडत असतात, म्हणून नेहमी घडणाऱ्या घटना सिंपल प्रेझेंट मध्ये लिहितो आपण, कारण ते रिपीट होत आहेत. म्हणून सायंटिफिक फॅक्ट, युनिव्हर्सल ट्रूथ आणि परमनंट ट्रूथचे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहिले जातात. का लिहिले जातात, कारण ते रिपीट घडतात. जसं फॉर एक्झाम्पल आपण पाणी गरम करायला ठेवू, त्यातनं वाफा निघतील, मग तुम्ही तेच पाणी घेऊन जपान, फ्रान्स, अमेरिका, दुसऱ्या देशात जा, सगळीकडे होईल. मग आता पाणी गरम केल्यानंतर वाफा निघतात, ह्या कधी निघतात, 2 वाजता का, शुक्रवारी का, गुरुवारी का, जुलैमध्ये, नेहमी. मग नेहमी घटना घडते ना, मग ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहितात. एक लक्षात घ्या, सिंपल प्रेझेंट टेन्स इज इक्वल टू नेहमी, नेहमी घडणाऱ्या घटना सिंपल प्रेझेंट टेन्स. मग आता ऐका, जनरल ट्रूथ काय, आता जनरल ट्रूथ काय जगाशी नाही आहे, हे माझ्याशी रिलेटेड, वैयक्तिक. जर एखादी क्रिया माझ्याशी वैयक्तिक नेहमी घडते तर ते असतं जनरल ट्रूथ.
आता नेहमी कसं, सपोज मी जर उशिरा जागलो 2-3 वाजेपर्यंत मी काही नोट्स बनवत राहिलो तर दुसऱ्या दिवशी मला झोप लागते. हे माझ्याशी जनरल ट्रूथ आहे, हे माझ्याशी नियमित घडतं. म्हणजे जेव्हा जेव्हा मी जागणार तेव्हा तेव्हा सकाळी झोपणार, हे झालं माझं जनरल ट्रूथ. किंवा काही लोकांचं असतं बघा की ते चहा पित नाही, चहा पिली तर त्यांना ॲसिडिटी होते, म्हणजे जेव्हा जेव्हा चहा पिणार तेव्हा तेव्हा ॲसिडिटी होणार. नेहमी घडतंय, हे जनरल ट्रूथ आहे, जगाशी रिलेटेड नाही आहे, वैयक्तिक आहे. क्लिअर एवढं? मग आता बघा मी हे जे वाक्य लिहिले सगळे, हे सगळ्या वाक्यांमध्ये 2 प्रश्न आधी. पहिलं की हे सगळ्या जगात घडतं का, आणि दुसरं हे नेहमी घडतं का. मग जर हे असेल यस तर ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे, सायंटिफिक फॅक्ट आहे, जनरल ट्रूथ आहे. हे बघा, द हीट एक्सपांड्स द बॉडी. द हीट एक्सपांड्स द बॉडी, जे सायन्सवाले त्यांना कळेल, हीट टाकलं आपण की एक्सपांड होते बॉडी. म्हणजे फॉर एक्झाम्पल की कुठलाही सायन्सचा स्टुडंट असल्याला लगेच कळली हीट एक्सपांड द बॉडी. जसं आपण बघा की एखाद्या लोखंडाच्या गोष्टी आपण मोठ्या करतो, कशा मोठ्या करतो, त्यात हीट टाकतो, ते मोठी करतो. मग कधी घडतं, नेहमी घडतं. कधी करा तुम्ही, एखादं गरम करा एखादी गोष्ट आणि ते हीट करा त्याच्यावरती, ते एक्सपांड होतं. हे नेहमी घडतं. कुठे घडतं, सगळ्या जगात घडतं. हे आहे युनिव्हर्सल ट्रूथ. पुढचं बघा, द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. अर्थ जी आहे ही रिव्हॉल्व्स अराउंड द सन करते. कधी घडते, नेहमी घडते. सगळ्या जगात सेम आहे. मग बघा इथं सिम्पल प्रेझेंट टेन्स रिव्हॉल्व्स, यस यस जोडला आहे, यस यस जोडला आहे, कारण सब्जेक्ट सिंग्युलर आहे. तिसरं वाक्य बघा, अ डे इज लॉंगर इन समर अँड शॉर्टर इन विंटर. हे खरं आहे, म्हणजे उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो आणि हिवाळ्यामध्ये छोटा असतो. मग फक्त भारतात घडतं का, नाही, सगळ्या जगात. युनिव्हर्सल ट्रूथ आहे. मग याच्यातला मेन व्हर्ब कोण, इज. लक्षात घ्या, इज मेन व्हर्ब आहे, इथून पुढे मेन वर्ब नाही. मग इज हा V1 आहे, सपोर्टिंग वर्ब ॲज अ मेन वर्ब. इज हा V1 आहे, V1 म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे महा. ठीक आहे, हे सुद्धा युनिव्हर्सल ट्रूथ. पुढचं बघा, वॉटर बॉइल्स ॲट 100 सेल्सिअस. खरं आहे, पाणी तेव्हाच गरम होतं 100 सेल्सिअसला. हे जगात सगळीकडे घडतं, म्हणून हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. ठीक आहे, पुढचं बघा, इफ वॉटर फ्रीजेस. आता बघा हा प्रश्न आहे आपल्याला STS 14ला. इफ वॉटर फ्रीजेस. आता इफचं वाक्य आहे, जर पाणी फ्रीज झालं तर, गारठलं तर काय होईल, त्याचं रूपांतर बर्फात होईल. मग इट डॅश टर्न, म्हणजे आपलं टर्नडं, टर्न्ड, टर्न्स, टर्निंग आणि नन, हे 4 पर्याय दिले. मग आता एक विचार करा, मग हे जर पाणी जर गारठलं, पाणी जर गोठलं, त्याचं रूपांतर कशात होतं, बर्फात होतं. कधी होतं, नेहमी होतंय. हे क्रिया नेहमी घडेल. तुम्ही जेव्हा जेव्हा पाणी फ्रीज करणार त्याचं रूपांतर बर्फात होईल. कधीही करा, 2 वाजता, 4 वाजता, शुक्रवारी, जानेवारीत, कधी करा. मग ह्या क्रिया नेहमी घडतात. मग हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पाहिजे. मग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये इट नंतर मला टर्न्स येईल उत्तर. कळालीत का? पुढचं वाक्य बघा, इफ यू क्रॉस इंटरनॅशनल बॉर्डर द टाइम चेंजेस. आता बघा, ज्या वेळेला तुम्ही हा व्हिडिओ बघतायत त्यावेळेला ती सेम वेळ सगळ्या जगात नाही आहे. कुठे 2 वाजले, कुठे 4 वाजले, कुठे सकाळ आहे, कुठे रात्र आहे. जसं इंटरनॅशनल बॉर्डर चेंज होते तसा टाइम बदलतो प्रत्येक देशाचा. म्हणून दोन्ही वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये बघा, चेंजेस आणि हे क्रॉस, V1 सिंपल प्रेझेंट टेन्स, चेंजेस V1 सिंपल प्रेझेंट टेन्स, हे सुद्धा युनिव्हर्सल ट्रूथ आहे. ठीक आहे, मग आता हे बघा 7वं वाक्य मी नंतर सांगतो. हे आपल्या टॅक्स असिस्टंट 17ला आलेलं आहे. ते सगळे वाक्य कसे येतील, पहिलं हे अशा स्वरूपात एक फिल इन द ब्लँक मध्ये आलेलं आहे. युनिव्हर्सल ट्रूथ कुठल्या टेन्स मध्ये जातात. तिसरं, याला तो अंडरलाईन करेल, आणि हे काय आहे, परमनंट ट्रूथ, मग परमनंट ऍक्शन, रेग्युलर ऍक्शन, असे 4 पर्याय दिल तो. तर एक लक्षात घ्या, ह्या जगात घडणाऱ्या घटना आहेत, नियमित घडतात, ह्या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये दिल्या जातात. आणि त्या कशाच्या अंडर येतात, युनिव्हर्सल ट्रूथ, परमनंट ट्रूथ, सायंटिफिक फॅक्ट. करताय. मग बघा एक वाक्य राज्यशास्त्र 2018चं सुंदर वाक्य आहे. वाक्य असं आहे, मॅन इज मॉर्टल. मॅन इज मॉर्टल असं वाक्य आहे. माणूस मरते आहे, मरणार आहे, सगळे माणसं मरणार आहेत आपण. मग याच्यातला इज मेन वर्ब आहे, हा V1 आहे, हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. आणि माझा असा अंदाज आहे, याच्यावरती प्रश्न येईल की हे वाक्य काय एक्सप्रेस करत आहे. व्हॉट डज द फॉलोइंग सेंटेन्स एक्सप्रेस. या वाक्यामध्ये काय एक्सप्रेस केलेलं आहे, तर असे 4 पर्याय येऊ शकतात, असे माझा अंदाज आहे. पहिला पर्याय येईल की आपलं परमनंट ट्रूथ, परमनंट ट्रूथ असा पहिला पर्याय येईल. दुसरा पर्याय असेल रेग्युलर ऍक्शन, असं काहीतरी देईल तो. 4 पर्याय द्यायचे तर रेग्युलर ऍक्शन. तिसरं असेल असंच काहीतरी रुटीन वर्क, रुटीन ऍक्शन. आणि चौथं नन लिहितो मी इथं. तर अशा प्रकारचं प्रश्न येऊ शकतो आपल्याला. जर असा आलेला आहे हा, ठीक आहे, असा आलेला आहे हा, तर असं येऊ शकतोय. मॅन इज मॉर्टल, त्या वाक्यामध्ये काय आहे, माणूस हा मरते आहे आणि परमनंट ट्रूथ आहे, असा प्रश्न येऊ शकतोय. मग आपण सिंपल प्रेझेंट मध्ये का लिहितो, कारण ह्या नियमित घडतायत, रेग्युलर घडतायत, ह्या नेहमी घडतात, म्हणून या प्रेझेंट टेन्समध्ये. ठीक आहे, आता यावरती प्रश्न मी घेतो टॅक्स असिस्टंटचा. मग आपण मी एक्सप्लेन करतो. बघा जनरल ट्रूथ काय, एक लक्षात घ्या, जनरल सगळ्या जगात नाही, माझं वैयक्तिक. मला ज्या क्रिया नियमित घडत असतात ना, त्या क्रिया
मी प्रेझेंट टेन्स पण लिहिणार जनरल ट्रूथच्या अंडर. कशा बरं? सपोज मी कोणाला पैसे दिले उसने की तो पैसे परत करत नाही, हे माझ्याशी घडत आहे, हे सत्य घडत आहे. सध्या मी कोणाला मित्र असेल, कोणी स्टुडंट असेल किंवा कोणी नातेवाईक असेल, त्याला पैसे दिले की तो फरार होऊन जातो, तो पैसे परत करत नाही. त्यामुळे मला नेहमी घडतंय, पैसे दिले की तो पैसे परत देत नाही, पैसे दिले हा पैसे परत देत नाही. मग हे झालं माझं जनरल ट्रूथ. सगळ्या जगात अप्लाय नाही होणार आहे, पण मला वैयक्तिक. किंवा दुसरं, काही लोक असतात दारू पितात आणि इंग्लिशमध्ये बोलतात. मग जेव्हा जेव्हा ते दारू पिणार तेव्हा तेव्हा ते इंग्लिशमध्ये बोलणार. मग हे त्यांचं जनरल ट्रूथ आहे. करताय? मग आपल्याला प्रश्न जो आहे हा टॅक्स असिस्टंट 2017 लिहिलेला आहे बघा, पेज नंबर 207 207, त्यातील प्रश्न क्रमांक 32 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यातील फक्त बी वाक्य वाचू आपण, कारण ए सी शिकवायचं आहे, ते ए सी कंडिशनल वाक्य आहे. तर बी वाक्य बघा, इफ आय ईट चीज इट गिव्स मी इंडायजेशन. बघा हेच वाक्य लिहिलं मी, इफ आय ईट चीज इट गिव्स मी इंडायजेशन. आता याचा अर्थ काय? जर मी चीज खाल्लं तर त्याने मला अपचन होतं. ठीक आहे, जर मी चीज खाल्लं त्याने मला अपचन होतं. तर हा चीज जेव्हा जेव्हा खाणार तेव्हा तेव्हा त्याला अपचन होणार. मग हे झालं जनरल ट्रूथ, माझ्याशी नियमित घडतं. मग आपण बऱ्याचशा सिलेक्टिव्ह पदार्थ खात नाही का? कारण त्याने आपल्याला त्रास होतो. मग हे नेहमी घडतं आपल्याशी, ते खाल्लं की त्रास, खाल्लं की त्रास. मग नेहमी घडतं प्रेझेंट टेन्स. मग हे वाक्य मी आता इफ आय ईट चीज, जर मी चीज खाल्लं तर इट डॅश मी इंडायजेशन. मग बघा प्रेझेंट टेन्स गिव्स मी इंडायजेशन, उत्तर आहे गेव, गिवन, इज गिव्ह होणार नाही, कारण हे नियमित घडणार माझ्याशी. जेव्हा जेव्हा मी चीज खातो तेव्हा तेव्हा मला इंडायजेशन होतं. ठीक आहे, तर हे सगळे वाक्य आहेत, सगळे जगामध्ये सारख्या प्रमाणात घडतात. मग एवढेच आहे का? नाही, असे भरपूर वाक्य आहेत, भरपूर वाक्य आहेत. जसं बघा, द सन रायझेस इन द ईस्ट, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. 2 + 2 = 4, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. करताय? सर्कल असतं ते तुटलं जात नाही, या सगळ्या युनिव्हर्सल ट्रूथ आहेत. जसं जन्म आईच देते, बाप देत नाही बाळाला जन्म, हे सगळे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. म्हणजे माणसाला 2च कान असतात, 4 नसतात. या सगळ्या गोष्टी नियमित आहेत, सगळ्या जगात सारख्या प्रमाणात घडतात, म्हणून या युनिव्हर्सल ट्रूथला येतात, याने प्रेझेंट टेन्समध्ये लिहिले जातात. याच्यावरती प्रश्न मी सांगितला, युनिव्हर्सल ट्रूथ हे कुठल्या टेन्समध्ये लिहितात? 2011चा प्रश्न आहे हा, राज्यसेवा 18चा, पण असा प्रश्न नाही मला वाटतं असा येईल. आणि हा प्रश्न आहे आपला टॅक्सचा, आणि हा प्रश्न आहे STS 14चा. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न जर आलाच तर या स्वरूपात वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतो तो. क्लिअर? ठीक आहे, आता तुम्ही तिसरा रूल लिहिणार आणि त्यामध्ये मराठीमध्ये लिहिणार की ज्या क्रिया सगळ्या जगात सारख्या प्रमाणात घडतात, ज्या नियमित घडतात, त्या क्रिया म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ. आणि त्यावरती हे सगळे वाक्य तुम्ही सगळे लिहून घ्यायचे आहेत. रूल नंबर 4, हा रूल नंबर 4 महत्वाचा आहे. राज्यसेवा 16, राज्यसेवा 17, इंजिनिअरिंग 2016 यावरती प्रश्न आहे, STS 16ला प्रश्न आहे. आता व्यवस्थित आहे का मी काय सांगतो? सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये नेहमी घडणाऱ्या घटना खरं आहे. पण आता पुढचा रूल आहे तो आहे फ्युचर ॲक्शन, डेफिनेट फ्युचर, फिक्स्ड फ्युचर प्लॅन किंवा फ्युचरिटी. आता आहे का, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सुद्धा भविष्य लिहिलं जातं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सुद्धा भविष्य लिहिलं जातं. हे बघा आता कसं ओळखायचं, खूप सोपं सांगतो. एक आधी डोक्यात घ्या की सिंपल फ्युचर टेन्समध्येच फक्त फ्युचर असतो असं नाही, असं अजिबात नाही आहे, असं अजिबात नाही. एक वाक्य आहे, व्यवस्थित आहे का? एक वाक्य आहे, कुठलाही टेन्स आहे समजून घ्या. आणि जर त्या वाक्यातली क्रिया अजून व्हायची बाकी आहे, अजून व्हायची बाकी आहे, तर समजून घ्यायचं की तो टेन्स जरी कुठला असला तरी त्याच्यामध्ये फ्युचरिटी, फ्युचर प्लॅन, फ्युचर ॲक्शन लपलेलं आहे. कसं? आता मी काम करू, मी 3 वाक्य लिहिली आहेत, 3 वाक्य लिहिली आहेत. आणि या 3 वाक्यांमध्ये ना व्हिडिओ पॉज करून जरा विचार करा की प्रिन्सिपल कुठल्या वाक्यामध्ये आलेला आहे, येऊन गेलाय, तो आलाय इथं, अराय म्हणजे आगमन, कुठल्या वाक्यामध्ये तो येऊन गेलाय बघा. तर बघा मी पण म्हणतो अवर प्रिन्सिपल अराइव्स टुमारो, म्हणजे तो उद्या येणार आहे, आला नाही अजून. अवर प्रिन्सिपल अरायव्हिंग नाव, आता येत आहे, आला नाही अजून. अवर प्रिन्सिपल विल अराइव्ह, येतील ते, आले नाही अजून. म्हणजे कुठल्याच वाक्यामध्ये प्रिन्सिपल आलेला नाही. म्हणजे याचा अर्थ काय? जरी टेन्स वेगळे असले तरी याच्यामध्ये क्रिया भविष्यात होणार आहे, त्याला म्हणतात फ्युचर ॲक्शन, फिक्स फ्युचर, फ्युचरिटी, डेफिनेट फ्युचर. मग आता 3 प्रकारचे फ्युचर आहे, व्यवस्थित आहे का? 3 प्रकारचे फ्युचर आहे जे MPSC रिपीट विचारतं आपल्याला. एक फिक्स फ्युचर, फिक्स्ड, हे फिक्स्ड फ्युचर. त्यालाच आपण म्हणूया डेफिनेट फ्युचर, त्याला म्हणूया आपण फ्युचरिटी, फ्युचर प्लॅन. म्हणजे बघा, जर भविष्यातली क्रिया, त्याचा डेट, त्याचा टाइम, त्याचा मंथ, त्याचा इयर जर फिक्स आहे तर त्याला म्हणतात फ्युचरिटी, ती फिक्स फ्युचरिटी. कशी? सपोज आता तुम्ही माझ्याकडे पैसे घेतले 5,000 रुपये,
पहिले तुला सोमवारी पैसे देतो परत, म्हणजे सोमवार हा फिक्स आहे. किंवा मंगळवारी 4 वाजता पैसे परत देतो, फिक्स आहे. किंवा जुलै महिन्यामध्ये पैसे परत देतो, फिक्स आहे. किंवा 2025ला देतो, फिक्स आहे. भविष्यातली एखादी क्रिया जर फिक्स असेल, टाइम, डेट, मंथ, इयर, तर त्याला म्हणतात फिक्स्ड फ्युचर. क्लिअर? मग आता बघा, यामध्ये हा टुमॉरो लिहिला मी पहिल्या वाक्यामध्ये. टुमॉरो दिसला का? टुमॉरो, हा टुमॉरो म्हणजे ही जी क्रिया आहे प्रिन्सिपल अराईव्हची, ही उद्या होते, हे फिक्स आहे. टुमॉरो, मंडे, जुलै, 8 PM, 3 PM, फिक्स आहे. तर याला म्हणणार मी फिक्स्ड फ्युचर. फिक्स्ड आहे, फिक्स्ड. किंवा याला मी असं म्हणणार डेफिनेट फ्युचर. डेफिनेट फ्युचर. ठीक आहे. आता या तिन्ही वाक्यांमध्ये जर आपण फोकस केला आणि तिन्ही वाक्यामध्ये जर आपण स्टडी केला तर एक गोष्ट कळेल की कुठल्या वाक्यामध्ये प्रिन्सिपल सर्वात लवकर येतो आहे. कुठल्या वाक्यामध्ये सर्वात लवकर? इथं उद्या येतोय, इथं माहित नाही कधी येतोय, इथं लगेच येतोय, आता येतच आहे. म्हणजे माय प्रिन्सिपल इज अरायव्हिंग नाऊ, येत आहे, एकदम जवळ आहे. ह्या वाक्यामध्ये जसं आपण म्हणतो कमिंग सून, जल्दी आ रहा है. मग ही अरायव्हिंग नाऊ येत आहे पण आला नाही आहे. मग हे जे फ्युचर आहे ना, हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. हे जे फ्युचर आहे हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये भविष्य दर्शवलं जातं. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये भविष्य दर्शवलं जातं का? हो, यो. सिंपल प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दोघांमध्ये भविष्य दर्शवलं जातं. पण फरक आहे, काय फरक आहे सांगतो. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये त्याच भविष्याची वाक्य लिहितात ज्यात क्रियेचा टाइम, डेट फिक्स आहे. उद्या सोमवारी, पुढच्या मंगळवारी, पुढच्या महिन्यात, 2025ला, येत्या दिवाळीला, हे फिक्स आहेत. तर ते लिहितात सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आणि जे एकदम जवळ आहे तो बघा, तो येतोय, तो येतोच आहे, 2 मिनिटात येते बस. जे जवळ क्रिया आहेत, भविष्यात लवकर होणार आहेत, त्या लिहितात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. त्याला म्हणतो आपण नियर फ्युचर. नियर फ्युचर किंवा त्याला म्हणतात इमिडिएट फ्युचर. इमिडिएट फ्युचर. ठीक आहे. हे बघा, मी तुम्हाला 3 फ्युचर सांगतो आहे जे दुसऱ्या टेन्समध्ये पण लिहिले जातात. एक आहे फिक्स्ड फ्युचर, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहितात. त्यामध्ये कसं बघायचं, त्यामध्ये भविष्याचा टाइम, डेट फिक्स आहे. एक आहे नियर फ्युचर, इमिडिएट फ्युचर, लगेच. जसं माझा भाऊ येत आहे, माझं पुस्तक लवकरच पब्लिश होत आहे, लवकरच म्हटलं मी, पब्लिश होत आहे, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये ते लिहिलं जातं. तिसरं वाक्य बघा, आवर प्रिन्सिपल अराइव. आता कधी माहितीये का? नाही माहिती. जसं अच्छे दिन आएंगे कब, वो नहीं पता. आएंगे लेकिन वो नहीं पता. सो आवर प्रिन्सिपल विल अराइव, ते येतील, कधी येतील माहित नाही. मग हा फ्युचर टेन्स आहे, हा खोटारडा टेन्स आहे. मग हा म्हणजे काय? अनरियल. म्हणजेच काय? नॉट फिक्स, अनफिक्स्ड. अनफिक्स्ड फ्युचर. ठीक आहे. म्हणजे हा फिक्स नाही आहे, हा फिक्स नाही, अनफिक्स. किंवा हा लांबचा आहे, मला माहित नाही, डेफिनेट नाही, इनडेफिनेट आहे हा. म्हणजे मी काय नाही, इनडेफिनेट. इनडेफिनेट फ्युचर. म्हणजे लक्षात घ्या, फ्युचर टेन्स म्हणजे खरा नसतो, खोटा असतो. मी तुमचे पैसे देईल, मी तुम्हाला भेटेल, मी सांगेल, बघू, मग सांगतो मी तुम्हाला, या सगळ्या गोष्टी अनफिक्स असतात. ह्या माहित नाही भविष्यामध्ये कधी घडतील. म्हणून ह्या सिंपल फ्युचर टेन्सला काय म्हणतो आपण? अनफिक्स फ्युचर किंवा इनडेफिनेट फ्युचर. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्यामध्ये जर एखादी क्रिया होत असेल भविष्यामध्ये, तर त्याला म्हणतो आपण नियर फ्युचर किंवा इमिडिएट फ्युचर. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स जो आपण आज शिकतो आहे त्यामध्ये येतं फिक्स फ्युचर, इनडेफिनेट फ्युचर. आता हे दोन जे आहेत, प्रेझेंट कंटिन्युअस फ्युचर टेन्स, हे आपण पुढे शिकू पुढच्या टेन्समध्ये. आधी सिंपल प्रेझेंट टेन्स घेऊ. तर बघा, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये भविष्यातील वाक्य लिहिले जातात का? हो. पण त्याला एक कंडिशन आहे, त्या क्रिया ज्या मी भविष्यातलं लिहिणार आहे त्याचा डेट, टाइम, इयर, मंथ फिक्स पाहिजे. कसा? हे बघा, आता मी पहिलं वाक्य लिहितो जे STR 2014चं आहे. STR 14चं आहे. आणि प्रश्नही सांगतो कसे येतात त्याच्यावरती. तो म्हणतो आवर स्कूल्स बिगिन नेक्स्ट मंडे. बघा बरं, आता याच्यामध्ये या वाक्याला म्हटलं होतं त्याने हे काय दर्शवत आहे? व्यवस्थित आहे का? प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, पण दर्शवतं काय? फ्युचरिटी. का बरं? कारण याच्यातली क्रिया व्हायची बाकी आहे अजून. आवर स्कूल्स बिगिन नेक्स्ट मंडे. स्कूल्स अनेक आहे म्हणून याला यस लागला नाहीये. आमच्या शाळा ज्या आहेत ना त्या नेक्स्ट मंडेला सुरू होत आहे. लिहिलाय प्रेझेंट टेन्समध्ये पण होणार आहे भविष्यामध्ये, नेक्स्ट मंडे. मग फिक्स्ड आहे, फिक्स्ड. हे फिक्स झालं, कधी घडणार आहे ते, म्हणून सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहितात. मग दुसरं वाक्य बघा, दुसरं वाक्य पुन्हा PSI 2013चं. द मूवी स्टार्ट्स इन 10 मिनिट्स. इन 10 मिनिट्स. द मूवी स्टार्ट्स इन 10 मिनिट्स. चित्रपट लगेच 10 मिनिटात सुरू होतं. 10 मिनिटं, हे बघा, 10 मिनिट्स आणि इन 10 मिनिट्स, हे पुढचे 10 मिनिट्स सांगितलं त्याने. म्हणून हे मी फ्युचरमध्ये, हे क्रिया झाली नाहीये, ही क्रिया झाली नाहीये, ह्या दोन्ही क्रिया व्हायच्या बाकी आहेत, म्हणून हे भविष्यातले वाक्य प्रेझेंट टेन्स पण लिहितात. मग आता याच्यात कसा प्रश्न येतो ते आलेले आहेत. ह्या दोन वाक्याने म्हटलं की हे काय इंडिकेट करताय, तर 4 पर्यामध्ये हे शब्द आहे: डेफिनेट फ्युचर, फिक्स फ्युचर, फ्युचर प्लॅन. करता येत का? बघा, आता मी तिसरं वाक्य लिहितो. तिसरं वाक्य असं आलं आपला,
आता प्रश्न असा आहे, मी तिसऱ्या वाक्यात सांगतो हा. प्रश्न असा येतो आपल्याला, द कॉन्सर्ट्स ॲट 7 PM टुमॉरो. हे बघा असं वाक्याची रचना आहे. ठीक आहे, द कॉन्सर्ट्स डॅश ॲट 7 PM टुमॉरो. आता ते 4 पर्याय तुम्ही, एक स्टार्ट, दुसरा आहे विल स्टार्ट, तिसरा आहे स्टार्टेड आणि चौथा आहे स्टार्टिंग. ठीक आहे, आता आपण एक काम करू, द कॉन्सर्ट्स म्हणजे संगीत मैफिल, गायक गातात ते, डॅश ॲट 7 PM टुमॉरो. आता तो टुमॉरो आहे ना, हा उद्या घडताय 7 वाजता फिक्स आहे. मग एक काम करा, ज्या क्रिया भविष्यातील टाइम डेट फिक्स असतो ना, तो प्रेझेंट टेन्स मध्ये लिहितात, तसे भविष्याचे वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये लिहितात. मग आता स्टार्ट आहे, विल स्टार्ट आहे, स्टार्टिंग आहे, सॉरी स्टार्टेड आणि स्टार्टिंग आहे. आता इथं बघा या वाक्यामध्ये विल स्टार्ट लोक क्लिक करतील, कारण टुमॉरो अजिबात नाही, सिंपल फ्युचर टेन्स मध्ये रूल नाही येतो. हा माझं उत्तर आहे स्टार्ट प्रेझेंट टेन्स. का बरं? एवढ्या अंडरलाईन केलेल्या शब्दावरनं. हे जर नसतं तर उत्तर सिंपल फ्युचर आलं असतं. ठीक आहे, म्हणून हे उत्तर होणार नाही आहे, हे उत्तर होणार नाही आणि हे उत्तर होणार नाही. याच्यावर मला फिक्स झालं. बघा आता मी दुसरं वाक्य लिहितो इथं पुढचं, की चौथं वाक्य लिहितो, वी टू पॅरिस this Friday. We will fly. दोन ऑप्शन दिले बघा मी. आता याच्यामध्ये कन्फ्युजन होईल बघा, फ्लाय आणि विल फ्लायचं. आता वी डॅश टू पॅरिस दिस फ्रायडे. आता दिस फ्रायडे म्हणजे काय? या फ्रायडेला म्हणजे या शुक्रवारी. मग इथं फ्लाय आणि विल फ्लाय क्लिक करतील लोक. का? त्यांना वाटतं की वी विल फ्लाय टू, फ्लाय म्हणजे उडणार नाही आहे, फ्लाय म्हणजे आम्ही प्लेने जाऊ. मग आता इथं मला सांगतो दिस फ्रायडे फिक्स आहे ना, भविष्य फिक्स आहे म्हटलं तर प्रेझेंट टेन्स पाहिजे, सिंपल फ्युचर येणार नाही. सिंपल फ्युचर म्हणजे इनडेफिनेट फ्युचर, कधी घडू शकतं ते. ठीक आहे, म्हणून याचे उत्तर कसे क्लिक करायचे? फिक्स असणाऱ्या भविष्यामधल्या क्रिया. बघा आता एक वाक्य लिहितो मी, हे वाक्य आहे 5. ही लिव्ज, मी द्या तिथं वाटलंच, फॉर द युके धिस विंटर. ठीक आहे, आणि दोन ऑप्शन याचे इथं देतोय मी. बघा इथं लिहिताना व्यवस्थित बघा, इथं तुम्ही लिव्ह आणि दुसरा विल लिव्ह, बाकीचे ऑप्शन देत नाही मी. का? आता बघा ही डॅश फॉर द युके, तो युकेला जाणार आहे, तो युकेला निघणार आहे. कधी निघणार आहे तो? ह्या विंटरला. ह्या विंटर म्हणजे काय? ह्या हिवाळ्यामध्ये. मग येणारा हिवाळा आहे ना हा, मग इथं ह्या विंटरमध्ये लिहितोय, फिक्स आहे भविष्यातील क्रिया कधी घडणार आहे. मग माझं उत्तर इथं लिव्ज, हे उत्तर येणार नाही. मग लग्नाच्या पत्रिकेमध्ये कसं असतं? द वेडिंग टेक्स प्लेस ॲट 12 noon. 12 वाजता दुपारी लग्न लागणार आहे, फिक्स असतं ते लग्न. म्हणून त्यामध्ये इथं बघा फिक्स काय? दिस विंटर, दिस फ्रायडे, टुमॉरो, 10 minutes, नेक्स्ट मंडे, हे फिक्स आहे. म्हणून भविष्यातले वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये लिहितो जर त्यांचा टाइम डेट फिक्स असेल तर. ठीक आहे, म्हणजे ते प्रश्न कसे येतात तर या स्वरूपात मी प्रश्न सांगितले तुम्हाला. मग आता प्रश्न कसा आले तर बघा, राज्यशास्त्र 2016 पहिला प्रश्न आपण घेऊया इथं. पेज नंबर 6, त्यातील क्वेश्चन नंबर आहे 82. इन विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस डज द प्रेझेंट टेन्स एक्सप्रेस अ फ्युचर ऍक्शन विथ व्हेन इट्स फ्युचरिटी इज क्लिअर फ्रॉम द कॉन्टेक्स्ट. आपण दुसऱ्यांदा वाचू हा प्रश्न, व्यवस्थित आहे का? इन विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस डज द प्रेझेंट टेन्स एक्सप्रेस अ फ्युचर ऍक्शन. बघा खाली दिलेल्या प्रेझेंट टेन्सच्या वाक्यांमध्ये कुठलं वाक्य फ्युचर टेन्स एक्सप्रेस करताय? ऐका, फ्युचर टेन्स नाही, फ्युचर टेन्स एक्सप्रेशन. या सगळ्या तिन्ही वाक्यांमध्ये फ्युचर टेन्स एक्सप्रेशन आहे, फ्युचर टेन्स नाही येते. हे दोन फ्युचर टेन्स नाही आहेत, पण त्याच्यामध्ये फ्युचर टेन्स एक्सप्रेस केलेला आहे. म्हणजे वेन इट्स फ्युचरिटी इज क्लिअर फ्रॉम द कॉन्टेक्स्ट, म्हणजे त्याच्या कॉन्टेक्स्टवरून कळतं की तुम्हाला तो फ्युचर आहे. मग मला हा कसा कळला फ्युचर आहे? टुमॉरो मुळे, हा मंडे मुळे, हा 10 minutes, 7 फ्रायडे, विंटर. त्या कॉन्टेक्स्टवरून कळलं की बाबा की हा, जसं आपण बघा मूवीमध्ये बघतो कमिंग सून. आता कमिंग तर V4 आहे, हा तर कंटिन्युअस टेन्स आहे, पण आपण कसं होतो येणारच आहे. मग त्या कॉन्टेक्स्टवरून कळणं सून लवकरच होणार आहे, म्हणून हे वाक्य प्रेझेंट टेन्सचं फ्युचर दर्शवतं. पहिलं वाक्य बघा, कॉलेज रिओपन्स ऑन मंडे, कॉलेज मंडेला सुरू होणार आहे, ही क्रिया व्हायची आहे मंडेला. दुसरं, मॅन इज मॉर्टल, बघा आपण मगाशी घेतलं होतं, मॅन इज मॉर्टल, माणूस मरते आहे, तो कधी मरतो? नेहमी. शुक्रवारी मरणार आहे किंवा उद्या सकाळी मरणार आहे. तिसरं, काउज इट ग्रास, काउज ग्रास खातात, गवत खातात गाई. कधी खातात ह्या? शुक्रवारी शनिवारी, दररोज खातात ह्या. चौथं, शुगर इज स्वीट, कधी स्वीट लागते? दररोज जेव्हा तुम्ही खाणार तेव्हा
लागणार स्वीट. ते 2, 3, 4 वाक्याला नेहमीवाले आहे, पण पहिलं वाक्य नेहमीवालं नाही, ते मंडेला होणार आहे. आवर कॉलेज रिओपन्स ऑन मंडे. मंडेला आमचं कॉलेज सुरू होत आहे. कळालेत का? म्हणून माझं उत्तर आहे एक उत्तर आहे. हे मी लिहिणार आहे. आणि तुम्ही टायटल काय देणार बघा, समजून घ्या. आधी टायटल देणार हे आधी बॉक्स करणार, हे 4 वाक्य 5 वाक्य, नंतर हे 6 वाक्य. त्यात रूल काय लिहिणार, त्या नोटमध्ये लिहिलं असेल रूल, नसेल त्यात लिहिणार तुम्ही की सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सुद्धा भविष्यातील वाक्य लिहिले जातात जर त्या क्रियेचा काळ, वेळ, महिना, इयर हे जर फिक्स असेल तर अशी वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये लिहिली जातात. क्लिअर? हे झालं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य आपण घेणार आहोत PSI 2017, PSI 17 पेज नंबर 84 ला 90 नंबरचा क्वेश्चन आहे. 90 त्यातील पहिलं वाक्य, आयडेंटिफाय द सेंटेन्स ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट. फक्त पहिलं शिकू, दुसरं तिसरं शिकायचं अजून आपल्याला. राजू कम्प्लीट्स हिज कोर्स नेक्स्ट इयर. बघा आता कम्प्लीट्स हा प्रेझेंट टेन्स आहे, यस लागला, कम्प्लीट्स प्रेझेंट टेन्स V1 आहे हा. मग नेक्स्ट इयर म्हणजे काय, पुढचं वर्ष फिक्स आहे. मग हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य भविष्यामध्ये लिहिलं आहे. राजू कम्प्लीट्स हिज कोर्स नेक्स्ट इयर, तो पुढच्या वर्षी त्याचा कोर्स कम्प्लीट करतो आहे. प्रेझेंट टेन्स मध्ये लिहिलं वाक्य, पण त्यामध्ये भविष्यात होणाऱ्या क्रिया, त्या भविष्याला काय म्हणतात, फिक्स फ्युचर, फ्युचर प्लॅन, डिफरंट फ्युचर. म्हणून पहिलं वाक्य बरोबर आहे माझं. दुसरं तिसरं ते प्रेझेंट परफेक्टचे वाक्य आपण नंतर शिकू. म्हणजे हे वाक्य मी लिहिणार आहे नोटबुकमध्ये. पुढचं वाक्य इंजिनिअरिंग 2016 प्रश्न येतो बघा, सांगतो. पेज नंबर 266 त्यातील 61 नंबरचा प्रश्न. द अमेरिकन डॅश इन इंडिया टुमॉरो फॉर अ 2 day स्टेट व्हिजिट. पुन्हा बघा, सुटेबल टेन्स त्याने विचारलाय. द अमेरिकन प्रेसिडेंट डॅश इन इंडिया टुमॉरो फॉर अ 2 day स्टेट व्हिजिट. मग इथं अराइव्ज, विल अराइव्ह, गोइंग टू अराइव्ह आणि विल बी अराइव्हिंग. आता आपण एक काम करू, ह्या वाक्यामध्ये टुमॉरो लिहिलं का, टुमॉरो उद्या अमेरिकेचे प्रेसिडेंट भारतामध्ये 2 दिवसाच्या व्हिजिटसाठी येत आहेत. उद्या टुमॉरो. मग टुमॉरो फिक्स आहे, 2 दिवसासाठी येतात तेही फिक्स आहे. मग भविष्यातली क्रिया फिक्स आहे, ते वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये येईल. म्हणजे माझा V1 पाहिजे, उत्तर 1. पण लोक विल अराइव्ह करतील, कारण तो कॉमन सेन्स, मला इंग्लिश येते, कुठे टुक्के लावतील. माझं उत्तर येईल अराइव्ज. का? कारण भविष्यातली क्रिया टुमॉरो दिली आहे, 2 दिवसासाठी येत आहेत, फिक्स आहे, फिक्स फ्युचर आहे. म्हणून उत्तर आहे 1. क्लिअर? तर असे प्रश्न आपल्याला येतात MPSC मध्ये. म्हणून खूप सोप्या प्रकारे शेवटचं सांगतो. पहिलं फ्युचर ॲक्शन. फ्युचर 3 टेन्समध्ये लिहितात. 3 टेन्स लक्षात घ्या. एक सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. फरक काय? ज्या क्रिया फिक्स आहे भविष्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, ज्या क्रिया लवकर होणार, लगेच पटकन, जसं पंक्तीमध्ये वर्णवाला येतो, हे वर्णवाला ये रे बाबा इकडे, ए बुंदी इकडे रे, ते जवळ आहे, नियर फ्युचर कंटिन्युअस टेन्स. हे आपण शिकूया उद्या. आणि पुढचा आहे सिंपल फ्युचर. फ्युचर तर काय खोटाडा असतो, हम आएंगे, हम मदत करेंगे, अनफिक्स. हे 3 फ्युचर आहे. तुम्ही आधी बॉक्स काढणार, रूल लिहिणार आणि हे 5 वाक्य अधिक स्क्रीनवरती दिसलेले क्वेश्चन बँक मधले वाक्य सगळे लिहून येणार. आणि भविष्यात लक्षात ठेवा, प्रेझेंट टेन्समध्ये सुद्धा भविष्यात लिहिता येतात वाक्य, दॅट इज फिक्स. क्लिअर? सो रूल नंबर 4 इज ओव्हर. आता रूल नंबर 5 मी स्टार्ट करतोय, तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या हे सगळं. बघा, रूल नंबर 5 सिंपल प्रेझेंट टेन्स आपण चालू आहे. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस काय, हे चॅप्टर आपण नंतर शिकणार आहोत. आधी थोडक्यात सांगतो. एक्सक्लेमेटरी म्हणजे काय, उद्गारवाचक. आणि आपण केव्हा वापरतो, जर वाक्यात आश्चर्य असेल, आनंद असेल, दुःख असेल, भीती असेल, तर ते आपण वापरतो. आणि ते पण वापरताना आपण हावभावाचा वापर करतो. ओ वा, काय सांगतो, अरे बापरे, अशा वेळेस. मग आता याचा संबंध काय सिंपल प्रेझेंटशी? एक संबंध आहे. जर हेर आणि देरने वाक्याची सुरुवात आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची, हेर आणि देरने, तर त्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स लिहिला जातो. अगेन आय रिपीट, तुम्हाला हे लिहायचं आहे. जर वाक्याची सुरुवात हेर देरने असेल व ते एक्सक्लेमेटरी वाक्य असेल तर ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहिले जाते. आता हेर देर काय बरं? आता बघा, सपोज
तुम्ही गावात बसलेले आहात मंदिरावरती आणि तिथं साप निघाला आणि सगळे सर्च करता साप कुठे साप कुठे, आणि कोणतं हे बघा इथं आला रे, हे इथं आला रे, तिथं गेला तो. ते आश्चर्यकारक वाक्य असतात. किंवा बस स्टँडवरती आपण गावाकडे उभं असतो आणि बस येत नाही बघा फाट्यावरती, तेव्हा बस आपण आरोड मारतो, हे आले रे बस रे, सगळे चकित होतं कुठे. तर अशी वाक्य ना हेअर देअर स्टार्ट होता आणि हे वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. किंवा सपोज कुठे भांडण होत आहे, पोलीस आले मारायला, कुठेतरी दंगा होतोय, तर पोलीस एकदम येतात, आपण पडतो, हे आले आले पोलीस पळा, हेअर पोलीस कम, देअर दी गो, हेअर ही कम्स, देअर शी कम्स. असे वाक्य एक्सक्लेमेटरीचे असतात, हेअर देने सुरू होणारे, आणि ते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जातात. कसे बघा, हेअर ही गोज. आता हे वाक्य असं नॉर्मली बोलणार, हेअर ही गोज. तुम्ही काहीतरी बघतो गेला तिकडे, हेअर ही गोज, तो चालला तिकडे, असे वाक्य आहे. देर द बस रे, आली रे बस आली रे बस आली रे, असं आहे. किंवा देर दोज टू थ्यू एस्केप, बघा ते 2 चोर पडत आहे, बघा रे बघ रे. हे आश्चर्य, भीती, आनंद दर्शनासाठी आहे, यांची सुरुवात हेअर देरने होते. आणि ह्या वाक्यामध्ये एक्सक्लेमेटरी मार्क आहे, म्हणून प्रेझेंट टेन्स गोज, प्रेझेंट टेन्स अराइव्ज, प्रेझेंट टेन्स एस्केप, कारण थ्यूज प्लुरल आहे म्हणून येस जोडला नाही. हे वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये लिहितात एक्सक्लेमेटरीचे. सगळे एक्सक्लेमेटरीचे वाक्य प्रेझेंट मध्ये नाही लिहत, ज्यांची सुरुवात हेअर देरने होतात ते लिहितात. मग याच्यावरती प्रश्न कसा येतो, तर कंबाईन 2018 प्रश्न आहे. कंबाईन 2018 प्रश्न आहे. 51 पेजला जर आपण आलोत, बघा प्रश्न क्रमांक सांगतो, 50 पेजला 51 नंबरचा क्वेश्चन, 50 पान क्रमांक त्यातील 51 नंबरचा. बघा तो म्हणतो लुक, द लुक काय म्हणतो, लुक देअर शी डॅश. मग त्याने 4 पर्याय दिले, कम, कम्स, इज कमिंग, हॅज बीन कमिंग आणि कम्स, आणि शेवटी काय एक्सक्लेमेटरी मार्क आहे. ते एक लक्षात घ्या. लुक आहे इथं देर आहे, शी कम्स, ए बघ रे ती आली रे, एकदम आश्चर्यकारक म्हटलंय त्याने. तर माझं देरने सुरुवात झाली आहे, देरने सुरुवात एक्सक्लेमेटरी मार्क आहे, मग माझं उत्तर येईल प्रेझेंट टेन्स कम्स, येस येस लागेल त्याला. हे एकच वाक्य आतापर्यंत याच्यावरती आलेलं आहे. ठीक आहे. सो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हेअर देरने सुरू होणारं, प्रेझेंट टेन्स मध्ये लिहितात. हे एक वाक्य त्याच्यावर घेतलं आपण. क्लिअर. शेवटचा रूल आहे 6वा, जो आपण याच्यानंतर लिहू. तुम्ही लिहून घ्या आधी सगळं. लास्ट रूल आहे आपला सिंपल प्रेझेंट टेन्सचा. बाई म्हटलं होतं आपल्याला टेन्स खूप डिटेल शिकावं लागतील. हे असं 10वी-12वीचं नाही आहे की राम श्याम गो संपलं काहीतरी, नाही, अजिबात नाही. एक रूलवरती प्रश्न आहेत आपल्याला सगळ्या स्पर्धा परीक्षेत. आता ऐका, शेवटचा रूल आहे, याच्यावरती 0 प्रश्न आहे. प्रश्न 0 असला म्हणून शिकायचं नाही असं नाही. एक लक्षात घ्या. आता एक काम करतो मी, उद्या परवा काय करा, एक न्यूजपेपर विकत घ्या 2-4 रुपयाचा. इंडियन एक्सप्रेस घ्या, द हिंदू घ्या, इंग्लिश घ्यायचं, मराठी नाही. किंवा कधी चुकून जर तुम्ही वडापावमध्ये इंग्लिश न्यूजपेपर आणला तर तो तरी बघा. कुठलाही न्यूजपेपर, मॅगझिन, त्याचं आहे ना हेडलाईन बघायचं. न्यूजपेपर हेडलाईन्स, न्यूजपेपरची जी हेडलाईन असते इंग्लिश पेपराची म्हणतो मी, इंग्लिश, त्याची हेडलाईन प्रेझेंट टेन्समध्ये लिहिली जाते. प्रेझेंट टेन्स. तुम्ही उद्या ट्राय करा, कुठलाही जुना पेपर घ्या, घरात पडलेला असेल, रद्दीमध्ये असेल, काही असेल, तो काढा बाहेर आणि फक्त हेडलाईन बघा. हेडलाईन चाळा सगळ्या, त्या हेडलाईन प्रेझेंट टेन्समध्ये असतात. तर न्यूजपेपरच्या हेडलाईन्स ह्या प्रेझेंट टेन्समध्ये लिहिल्या जातात. न्यूज नाही, न्यूज ह्या कुठल्याही टेन्समध्ये लिहिल्या जाते खाली, फक्त न्यूज हेडलाईन प्रेझेंट टेन्समध्ये लिहितात. महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्लॅन्स टू वॅक्सिनेट द पीपल, जे काय असेल ते, ती हेडलाईन जी असेल ते. तर न्यूजपेपर हेडलाईन ह्या प्रेझेंट टेन्समध्ये लिहितात. आणि स्पोर्ट्सची कमेंट्री, आता स्पोर्ट्स काय, कबड्डी, खो खो, क्रिकेट, याची जी कमेंट्री तुम्ही ऐकता, जसं सुनील गावस्कर सर बोलत असतात, फायनली गेट्स अ विकेट, नाव ही गोज अहेड, ही हिट्स अ 6, प्रेझेंट टेन्समध्ये बोलली जाते. त्याचा रूल काय आहे, न्यूजपेपरची हेडलाईन ही प्रेझेंट टेन्समध्ये लिहितात, स्पोर्ट्स कमेंट्री ही सुद्धा प्रेझेंट टेन्समध्ये बोलली जाते. हा प्रेझेंट टेन्सचा रूल आहे. मग येऊ शकतो प्रश्न की स्पोर्ट्स कमेंट्री इज स्पोकन इन विच ऑफ द फॉलोइंग टेन्स, सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स, जे काय असेल ते. तर बघा, हे जे दुसरं वाक्य आपण बघितलं ना, सुप्रीम कोर्ट अलाउज, आणि हे पहिलं वाक्य, दोन्ही वाक्य न्यूजपेपरचे हेडलाईन्स आहेत. आता हे दोन्ही वाक्य काय आहेत, ह्या स्पोर्ट्सच्या कमेंट्री आहेत. फायनली रोहित हिट्स ए 6, रोहित शेट्टी नाही आपला, रोहित शर्मा, हा ही काय आपली स्पोर्ट्स कमेंट्री आहे. अ बॉलर गेट्स अ विकेट, ही जो स्पोर्ट्स कमेंट्री आहे. तर प्रश्न असा येऊ शकतो, न्यूजपेपर हेडलाईन आणि स्पोर्ट्स कमेंट्री कुठल्या टेन्समध्ये बोलली जाते, लिहिली जाते, सिंपल प्रेझेंट टेन्स. कळलं का? तर हा होता आपला सिंपल प्रेझेंट टेन्स, ज्याचे आपण 6 रूल बघितले, डिटेलमध्ये बघितले. तुम्ही वारंवार रिवाईज करा नोट्स. आता याचे टेस्ट पेपर जेव्हा होईल त्या टेस्टमध्ये पुन्हा अजून रिवाईज होईल. तर आपल्याला प्रत्येक टेन्स डिटेलमध्ये बघायचं आहे, विथ क्वेश्चन्स, ऑल क्वेश्चन्स, आणि हेच कॅरी ऑन होईल. ठीक आहे. आपण पुढच्या टेन्सला भेटूया, प्रेझेंट कंटिन्युअस. सी यू.